म्हणजेच नारी शक्ती, नेतृत्व आणि राष्ट्र निर्मितीचे अमर प्रतीक, महाराष्ट्राच्या राजकारणाची माऊली. म्हणूनच अशा या जिजाऊंच्या कार्य आणि कर्तृत्वाचा अभ्यास केल्याशिवाय महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाला सुद्धा पुढे जाता येणार नाही. यानंतर व्याख्यानमालेच्या प्रास्ताविकासाठी विनंती करते समिती संयोजक प्राध्यापक मोरेश्वर नेत्रसर यांना. जय हिंद शैक्षणिक संस्था संचालित जुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन आज करण्यात आले आहे. तसेच या व्याख्यानमालेसाठी ज्यांनी आज अध्यक्षस्थान भूषवले ते जय हिंद शैक्षणिक ट्रस्टचे संचालक, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आदरणीय रावसाहेब श्री राजेंद्र पाटील सर यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मराठी विभाग प्रमुख कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लासलगाव, सुप्रसिद्ध लेखिका कथनकार आदरणीय डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांचेही मी स्वागत करतो. तसेच जय हिंद शैक्षणिक संस्थेचे सर्व ज्येष्ठ आदरणीय संचालक मंडळ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळ यांचेही मी स्वागत करतो. तसेच धुळे शहरातील नामवंत विचारवंत अभ्यासक ज्येष्ठ मंडळी ज्यांच्या उदार हस्ते व्याख्यानमालेचे आर्थिक देणगी दिली जाते त्या सर्व मान्यवरांचेही मी स्वागत करतो. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एन चव्हाण सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वर्षा पाटील मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर डी के पाटील सर, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर राजमाता जिजाऊ यांचा विचार आज सर्वदूर पसरणं गरजेचे आहे. कारण ज्या माता पित्यांच्या संस्कारामुळे, शिकवणीमुळे जिजाऊ ह्या एक धाडसी चिकित्सक बनल्या, विज्ञानिष्ठ बनल्या. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा, रूढी, परंपरा मुक्त त्यांनी धर्माच्या पलीकडे विचार आपले मांडले आणि जिजाऊंचा विचार त्यांनी सर्वदूर शिवबांनी पोहोचवला. त्या जिजाऊंचा विचार आज का करणं गरजेचं आहे तर आजच्या या वर्तमान युगामध्ये घराघरात मुलं रडायला लागली तर मुलांना हातात मोबाईल दिला जातो आणि मोबाईल दिला तरी मुलं शांत होतात. पण जिजाऊंनी शिवबांना धर्म आणि मानवतेसाठी रामायण, महाभारत अशा सत्याच्या कथा ऐकवल्या. आजच्या या आभासी जगात आपल्या मुलांवर संस्कार कशा पद्धतीने केले पाहिजे, त्यांना सक्षम आणि खंबीर कसे बनवले पाहिजेत यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या राजमाता जिजाऊ. याच आभासी जगातून मुक्त होण्यासाठी हा विचार आज वर्तमान काळात माणूस हरवत चाललाय, कृत्रिमतेचं जीवन जगत चाललाय, माणूस पण संपत चालले आणि याच पार्श्वभूमीवर या व्याख्यानमालेचा जन्म खरं तर 2002 ते 2003 मध्ये झाला. आदरणीय प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या विचार मंथनातून म्हणजेच आपल्या क.ब. चौक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के.व्ही. पाटील सर यांच्या प्रेरणेतून मिळाली आणि आज तागायत तब्बल म्हणजे 24वं वर्ष या व्याख्यानमालेचा आज आहे. ही अविरत चालणारी व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेसाठी ज्या उदार हस्ते देणगी दिलेली त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर खासेराव पाटील यांनी 1000 अमेरिकन डॉलरची मदत या व्याख्यानमालेसाठी केलेली होती. तसेच या व्याख्यानमालेचे विषय ज्वलंत तेजस, संभाजीराजे, इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता, वर्तमान घडवण्यात स्त्रियांचे योगदान, जिजाऊंनी घडवलेल्या छावा, जिजाऊ सावित्रीबाई आणि आजची श्री मा जिजाऊ ते श्यामची आई, विजयवर्धनी राजमाता जिजाऊ असे विविध विषयांवर सखोल असे मार्गदर्शन या वक्त्यांनी जे वक्ते आलेले होते त्यांनी केलेले आहे. या व्याख्यानमालेसाठी अनेक मान्यवर, अभ्यासक, इतिहासतज्ञ या व्याख्यानमालेसाठी बोलवण्यात आलेले होते. त्यामध्ये डॉक्टर धनंजय एडेकर, डॉक्टर सदाशिव शिवदे, चंद्रशेखर शिकरे, डॉक्टर यशवंत मनोहर, माननीय वैशाली डोळस, प्राध्यापक प्रशांत देशमुख, डॉक्टर आबा पाटील, डॉक्टर विश्वाधार देशमुख, शिवश्री गंगाधर बनवरे, माननीय आसाराम लोमटे, डॉक्टर गणेश मोहिते अशा विविध क्षेत्रातील मातबर विचारवंत यांनी या व्याख्यानमालेसाठी आपले विचार मांडलेले आहेत. या राजमाता जिजाऊंबद्दल असे सखोल मार्गदर्शन
करताना मी तर म्हणतो की कोरोना काळात सुद्धा ही व्याख्यान मला ला खंड न पडू देता आपण दूरदृश्य प्रणालीद्वारे या व्याख्यानमालेचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं. तसंच राजमाता जिजाऊंचा विचार आज खरंच करणे गरजेचे आहे, म्हणून महाविद्यालयाने हे ज्ञानाचे रोपटे या व्याख्यानमालेच्या आयोजनानिमित्त करण्यात आलेले आहे. तसेच या व्याख्यानमालेसाठी मी मराठी विभाग कला वाणिज्य महाविद्यालय लासलगाव प्रसिद्ध वक्त्या डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या व्याख्यानास होकार दिला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि माझे 2 प्रास्ताविक इथं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत वक्त्या व महिला सबलीकरण युवा जनजागृतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्या माननीय डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम. मॅडमनी मराठी या विषयातून आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. सध्या त्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मॅडमने विविध समित्यांवर काम केले आहे. गिरणा गौरव प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, राष्ट्रीय सल्लागार समिती यांच्या त्या सदस्य होत्या. विविध संस्थांच्या पदाधिकारी म्हणून सुद्धा त्या कार्यरत आहेत. काव्य प्रतिभा, विविध बहुउद्देशीय संस्था, साहित्य सखी, महिला साहित्यिक मंच नाशिक, माणुसकीची शाळा या अभिनव अभियानातील कार्यकर्त्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यव्यापी सामाजिक साहित्य संस्था बुलढाणा शाखेच्या जिल्हाध्यक्षा. आतापर्यंत त्यांचे 50हून अधिक शोध निबंध विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रसिद्ध झाले आहेत. विविध दिवाळी अंक, नियतकालिक यातून त्यांचे प्रासंगिक वैचारिक लेखन सातत्याने चालू असते. महाराष्ट्रात 500हून अधिक प्रबोधनपर व्याख्यानं सुद्धा दिली. त्याचबरोबर एकपात्री कलाकार, कथाकथनकार, निवेदिका आणि यूट्यूबर म्हणून आपली एक स्वतंत्र अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. विविध साप्ताहिकांमध्ये दूरदर्शनवरील झी मराठी, मायबोली, झी 24 तास, TV9 यासारख्या विविध वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती आणि कार्यक्रमही प्रसारित झाले आहेत. त्यांच्याबद्दलची एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी आपल्या देशातच नव्हे तर देशाबाहेर सुद्धा एकपात्री प्रयोगांचे सादरीकरण केले आहे. मी जिजाऊ हा एकपात्री प्रयोग त्यांनी मॉरिशस येथे सादर केला. तसेच सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत मी सावित्री ज्योतिबा फुले या एकपात्री प्रयोगाचे देखील त्यांनी सादरीकरण केले. त्यामुळे त्यांना सिंगापूर येथे पर्यटन मंत्रालयाद्वारे ग्लोबल सिटीजन ऑफ इंडिया 2018 या पुरस्काराने त्यांना पुरस्कृत करण्यात आले. मिसेस नाशिक 2014चा बहुमान, दिवाळी अंक 2016च्या मुखपृष्ठावरील सेलिब्रिटी म्हणून झळकण्याचा बहुमानही त्यांना प्राप्त झाला आहे. एवढेच नव्हे तर साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपल्या लिखाणातून एक वेगळाच ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील विविध साहित्य संमेलनात कथाकथन, परिसंवाद आणि कवी संमेलनासाठी सुद्धा त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अक्षराचं दान हा काव्यसंग्रह, मी अरुणा बोलते हे एकपात्री नाटक, काळोखाला दूर सारून हा लेखसंग्रह, संवाद श्वास माझा हा काव्यसंग्रह, अस्वस्थतेची डायरी हा लेखसंग्रह इत्यादीसारखे कितीतरी लेखसंग्रह, काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झाले आहेत आणि या संग्रहांना विविध पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. या सर्व शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेत राजमाता राज्य गौरव पुरस्कार, युवा गौरव सामाजिक राष्ट्रीय पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, गोदारत्न पुरस्कार, कलावंत पुरस्कार, साहित्य रत्न पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार अशा कितीतरी पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहे. तरी मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रावसाहेब ॲडव्होकेट राजन पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी मॅडमचे शाल, ग्रंथभेट व गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. यानंतर आजच्या या व्याख्यान
व्याख्यानमालेस अध्यक्ष म्हणून लाभले आहेत संस्थेचे संचालक माननीय रावसाहेब ॲडव्होकेट राजन नथू पाटील. पुणे विद्यापीठाच्या BA LLB परीक्षेत धुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन वकिली व्यवसायात गेल्या 45 वर्षांपासून कायद्याच्या क्षेत्रात सातत्यानं अमूल्य योगदान देत आहात. कायद्याच्या क्षेत्रातील आपल्या या योगदानातून विश्वासातून धुळे जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली 1993 ते 98 या काळात धुळे ज्येष्ठ व पोलीस लॉकअप व्हिजिट कमिटी सदस्य कार्यकाळात एक मार्गदर्शक सल्लागार म्हणून आपली जबाबदारी विश्वासपूर्ण ठरली आहे. कायद्याच्या क्षेत्राबरोबरच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील आपला सहभाग लक्षणीय ठरला आहे. 1994 ते 1996 या काळात इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळात कार्यकारी संचालक म्हणून आपला सहभाग कार्यकुशलतेने पूर्णत्वास नेला आहे. जय हिंद शैक्षणिक संस्था व हाऊसिंग सोसायटी आपण 2002 पासून सातत्याने कार्यमग्न आहात. सामाजिक बांधिलकीतून आपण न्याय व विधी खात्याअंतर्गत ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांसाठी कायदे आरोग्यविषयक सहायता मिळवून देण्यासाठीचा आपला सक्रिय सहभाग प्रेरणादायी आहे. याच कार्यातून महाराष्ट्र राज्य शासनातर्फे धुळे जिल्ह्यासाठी दक्षता कमिटी मेंबर म्हणून झालेली निवड आपण सार्थ ठरवली. समाजभानातून आपले लोकहितवादी सोशल संघटनेबरोबर धुळे शहरासाठीचे सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण समितीचे प्रेरक आणि मार्गदर्शक ठरले आहात. तरी मी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर NS चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांनी शाल ग्रंथभेट व गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे सचिव माननीय प्राध्यापक इंजिनियर शरदराव बच्छाव सर यांचे देखील सरांनी स्वागत करावं. संस्थेचे ज्येष्ठ संचालक माननीय दादासाहेब भूषणराव सावंत यांचे देखील सरांनी स्वागत करावे. तसेच संस्थेचे ज्येष्ठ संचालक माननीय भाऊसाहेब श्री प्रमोदराव पाटील यांचे देखील सरांनी स्वागत करावे. माननीय ताईसाहेब स्वराज्याचा जिने गिळविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी राजमाता. यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण अतिशय उत्सुक आहात अशा वक्त्या माननीय डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांना विनंती करते
की त्यांनी आधी साऊ जिजाऊच्या लेकी या विषयावर विचारमंथन करावं. एकंदर हे सगळं आजचं वातावरण बघता सुरुवातीलाच लोकसाहित्यातल्या 2 ओळी तुमच्या पुढे ठेवते. मी मराठीची अभ्यासक आहे, शिक्षक आहे, म्हणून मराठीतल्या लोकसाहित्यातल्या 2 ओळी तुमच्या पुढे ठेवते. बघा कळतोय का अर्थ? एकटी मी गेले बाई, एकटी मी गेले बाई, झाड हल्ले नाही. एकटी मी गेले बाई, झाड हल्ले नाही. दुकटी मी गेले बाई, झाड हल्ले नाही. साऱ्या जणी गेलो आम्ही, साऱ्या जणी गेलो आम्ही, झाड राहिले नाही. याचा अर्थ झाडं कापायची उपटायची असं नाही हा. सारे जण एक विचाराने एकत्र आली ना तर जे काही माहोल तयार होतो ना, जी काही सकारात्मकता तयार होते समाजात, तीही अशी असते, कारण आपण एका विचाराने एकत्र आलेलो आहोत. मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो आहे की जिजाऊंच्या नावाने सुरू झालेल्या या व्याख्यानमालेमध्ये आज मला माझे विचार मांडण्याची संधी मिळते आहे. सगळ्यात आधी सुरुवातीला या जय हिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय धुळे शिक्षक महर्षी झुलाल भिलाजीराव पाटील राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला या व्याख्यानमालेत आजचे अध्यक्ष लाभलेले माननीय ॲडव्होकेट रावसाहेब तथा श्री राजे नथू पाटील, त्यानंतर सर्व संचालक मंडळी, सगळ्यांचं नाव घ्यायला कदाचित मी आता एवढी सक्षम नाहीये, कारण सगळ्यांचे चेहरे आताच मला समजले आहेत. नावं कळायला मला परत एकदा बोलवावं लागेल. पुढचं पण बुकिंग करून जाते आहे. तर ही व्याख्यानमाला ठरवताना या व्याख्यानमालाचे समन्वयक तरुण तडफदार असे तुमचे प्राध्यापक मोरेश्वर नेरकर सर सातत्याने माझ्या संपर्कात होते आणि त्यांच्याबरोबर योगिता पाटील मॅडम. कुठे आहेत योगिता पाटील मॅडम? मी आपला परिचय नाहीये पण ऐकून होते. त्यानंतर अगदी सक्षमपणे या महाविद्यालयाचे संख्याशास्त्र सांभाळणारे संख्याशास्त्राचे प्राध्यापक प्रभारी प्राचार्य आदरणीय चव्हाण सर, आमच्या फेसबुक फ्रेंड आणि आता वास्तवात भेटलेल्या, अरे आम्हाला तरुणांची भाषा कळते रे, एवढे अडाणी नाहीये आम्ही, इन्स्टावर पण आलोय, चला स्नॅपचॅटवर पण आलो. आमची पिढी अशी आहे ना जादुई, आम्हाला आधीच माहिती आणि आताच पण माहिती आहे. तर आम्ही फार नवीन नाही आणि फार जुनेही नाही आहोत, आम्ही मध्यावर आहोत पण अपडेट आहोत. तर अशा आमच्या फेसबुक फ्रेंड या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वर्षा पाटील मॅडम आज मला इथे प्रत्यक्ष भेटलेले आहेत आणि सगळ्या आनंदी चेहरे असलेल्या इथे प्राध्यापिका प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र हो आणि आपल्या गोड वाणीत सूत्रसंचालन करणाऱ्या देसले मॅडम. कारण मला असं मध्यभागी बसवून माझ्याच विषयी माझा परिचय करून देत होत्या दीर्घ, तेव्हा मला असं झालं होतं काय करून कुठे जाऊ, आपल्याला असं सेंटरला बसवून कोणीतरी आपला परिचय करून देतं, मला फार अवघड होतं खूप वेळा असं. तर आज मी ज्या विषयावर बोलणार आहे बाळांनो, मी बोलणार आहे 1 तास बोलेल साधारण. बाप रे, आता काय करायचं, त्याच्या बाईचं काय करायचं. पण मी खात्रीही देते की कुणीही कुणालाही कंटाळा येणार नाही, कुणालाही बोर होणार नाही. आणि जर झालंच तर माझा लोकशाहीवर विश्वास आहे, झालंच तर माझा लोकशाहीवर विश्वास आहे. कुणीही कुणालाही न घाबरता फक्त हळूचकर हात वर करा, मॅडम बद्दल झाला तर थांबवा. मी थांबेन, आनंदाने थांबेन आणि मुकाट्याने निघून जाईल, पण तशी वेळ येऊ देणार नाही हा शब्द देते. म्हणून तर नेरकर सरांनी मला बोलवलंय, माझ्यावर फार जबाबदारी आहे, फार मोठी जबाबदारी आहे. मला आनंद याही गोष्टीचा वाटतो आहे की 14 ते 15 वर्षांपूर्वी तुमच्या इथे ही जिजाऊ व्याख्यानमाला सुरू झाली आणि ती अव्याहत सुरू आहे. कोरोना काळातही त्यात खंड पडला नाही, ऑनलाईन तुम्ही ती घेतलेली आहे. अशी चिकाटी पाहिजे, नाहीतर बाबा आंबेंचं एक वाक्य आहे बघा, तुम्ही ऐकलं असेल, लोक
बेभान होऊन योजना आखतात आणि त्या अंमलात आणण्याचं भान राहत नाही लोकांना, तर तुम्हाला ते भान आहे आणि ती जाण आहे, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. सावित्रीबाई आपल्याला आपली खऱ्या अर्थानं ओळख करून देणारी, अस्मिता, स्वाभिमान काय असतो याची ओळख करून देणारी, ते ओरिजिन आहे, ते उगमस्थान आहे आपल्या सक्षमपणाचं, ते आहे उगमस्थान आपल्या अस्मितेचं. मी नेहमी जिथे जाते व्याख्यानाला तिथे म्हणते की आम्ही जिजाऊच्या नाती आहोत आणि सावित्रीच्या लेकी आहोत. आपण जिजाऊच्या नाती आहोत आणि सावित्रीच्या लेकी आहोत. एकांगी बोलणार नाही. तुम्ही म्हणत मॅडम सुरू आहे तुमचं सगळं महिला विषय, अजिबातच नाही. एकांगी बोलत नाही, बोलणार नाही. इथे सावित्रीबाई होऊन गेल्या, त्यांच्याबरोबर ज्योतिबा होते हे विसरून चालणार नाही. इथे कर्वे होऊन गेले, इथे राजाराम मोहन राय होऊन गेले, इथे रानडे होऊन गेले, ज्यांनी बायकांना सक्षम करण्यासाठी झटत राहिले. इथेच बाबासाहेब होऊन गेले, महिला कल्याणाचे कायदे करणारे आणि सगळ्यांना एका सरळ रेषेत आणून बसवणारे, संविधान लिहिणारे बाबासाहेब. त्यामुळे मी एकांगी बोलणार नाही, एकांगी बोलत नाही. आपण जेव्हा मांडणी करतो आणि मांडणीनुसार कृती करतो तेव्हा ती विवेकवादीच असली पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. तेव्हाच तुम्हाला नैतिकता प्राप्त होते कुणाच्या तरी समोर बोलण्याची. लक्षात. इथे सावित्रीबाईंना अभिवादन करताना माझ्याच एका कवितेतून मी म्हणेन की सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मुलीची चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची ही प्रेत तू जमिनीत गाडलीस. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीनं प्रत्येक लढाई आजपर्यंत जिंकली. आणि सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली आणि आज दगडांची ही फुलं झाली, आणि आज दगडांची ही फुलं झाली. अरे दगडच होतो की आपण? कोण विचारत होतो आपल्याला? कोणत्या मतप्रक्रियेत होतो आपण? कुठल्या निर्णय प्रक्रियेत होतो? काय ओळख होती? काय आयडेंटिटी होती तुमची? शून्य होता तुम्ही, शून्य आणि शून्य होता. खोल खोल काळाच्या गर्तेत, काळोख्या गर्तेत पडला होता खूप काळ. अक्षरांची ओळख झाली, तरू लागला, तरुण गेला, तगलात, जिंकलात. म्हणून सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली आणि आज दगडांची ही फुलं झाली. सावित्री किती अन काय, सावित्री किती अन काय, ती रूपवर्णावी तुझी, तू अशीशी अनंतात पण हृदयांतरी प्रतिमा तुझी. सावित्री तू दिसतेस मला, सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनाच्या नभात. सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात. सावित्री तूच दामिनी, सावित्री तूच दामिनी, तूच स्वामिनी, तूच कांता, तूच मानिनी, माऊली तूच पडतरी वाघिणी. पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी, पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी. सावित्रीबाईंनी माझ्या पायात बळ दिलं, या शब्दाला धार दिली. त्या सावित्रीबाईंना मी अभिवादन करते. आम्ही साऊ जिजाऊच्या लेकी या व्याख्यानाला किंवा संवादाला सुरुवात करताना जिजाऊंना मनपूर्वक मी अभिवादन करते. ज्या पुण्यात गाढवाचा नांगर फिरला होता त्या पुण्यात इवल्याशा 6 वर्षाच्या शिवबांना घेऊन जिजाऊ आल्या आणि त्या जिजाऊंनी लहानपणापासून एक स्वप्न रुजवलं त्याच्या काळजात. ते होतं स्वराज्याचं. त्या म्हणतात ओसाडगावची महाराणी मी, खचले नाही, हिरमुसले नाही, हरले नाही. जेव्हा शिवाजी महाराज एका तहामध्ये आपल्या जवळची संपत्ती हरल्यानंतर आत्महत्या करायला निघाले होते तेव्हा म्हणाल्या होत्या जिजाऊ की ओसाडगावची महाराणी मी, राणी मी, जिथं गाढवांचा नांगर फिरला होता तिथे स्वराज्याचं स्वप्न पेरलं आणि ते उगवून आलं. तुला नैराश्य आलंय पण तुला मरून चालणार नाही, तुला मृत्यू जवळ करून चालणार नाही. तुझ्या काळजात मी पेरलं होतं स्वराज्याचं स्वप्न, ते असं तुला विसरून चालणार नाही. तुला जगावं लागेल, तुला जगावं लागेल. एक बाई 6 वर्षाचं लेकरू घेऊन इथे येते, त्याला सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देते, त्याला मोठं करते, एक एक करत गड किल्ले तो जिंकतो, तो कणखर होतो, तो मजबूत होतो, विजयकुशी वृत्ती वाढते त्याची. आणि आता तुम्ही माघार घेताय
त्या तेव्हा म्हणाल्या होत्या की तुमचे आबा महाराज म्हणजे शहाजी राजे जेव्हा गेले तेव्हा आम्ही सती जात होतो आणि तुम्हीच थांबवलं ना आम्हाला, तुम्हीच थांबवलं आणि म्हणाला होता की आओ महाराज तुम्ही गेलात तर स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आम्ही कुणाला दाखवणार. तुम्ही आमची प्रेरणा होता, तुम्ही आमची स्फूर्ती होता आणि तुम्ही जाऊन कसं चालेल, तुम्ही जगलं पाहिजे, तुम्ही स्वराज्यासाठी जगलं पाहिजे, तुम्ही आमच्यासाठी जगलं पाहिजे. तुम्हाला बघायचं आहे तुमचा लेख सिंहासनावर आरूढ झालेला, राज्याभिषेक झालेला छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हीच पेरलं हे स्वप्न, आता तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही असं तुम्हीच म्हणाला होता ना राजे. आईचे बोल काय असतात बघा ना, अगदी म्हणजे शेवटच्या टोकावरून पण आपल्या पोराला परतून आणू शकतात. आणि काय ते जादुई होते शब्द. राजे पुन्हा दौडदौड सुरू झाली, राजे गड किल्ले जिंकत गेले आणि शिवराज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. आणि आज एवढ्या शतकांनंतरही या सुवर्ण पानांवर इतिहासाच्या नाव कोरलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. परंतु जिजाऊंवर थोडा अन्याय झाला की इतिहासाने केलेला. जर शिवाजी राजे एवढे उत्तुंग आणि मोठे असतील तर त्यांना घडवणारी जिजाऊ किती मोठी असेल हो, काय मोठी असेल, अगाध अफाट उंची असेल तिची. परंतु इथले सगळे धर्मग्रंथ आणि धर्मसंस्थापक, धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिले, सगळे धर्मसंस्थापक सुद्धा पुरुष आहेत. मंगला आटलेकरांचं पुस्तक वाचा तुम्ही, महापुरुषांच्या नजरेतून स्त्री. मी एकांगी बोलणार नाही, मी वास्तव सांगेन फक्त. आणि ते स्वीकारायला आपण शिकलं पाहिजे. उगाच विरोधासाठी विरोध नको. आणि खरंच कुणाला ऑब्जेक्शन असेल ना तिथेच उभे राहा, आपण बोलूया. मला आवडतं वाद प्रतिवाद करायला, ते झालं पाहिजे. कारण संवादामुळेच खरंच लोकशाही जिवंत राहते ना. संवाद झाला पाहिजे हो. संवादामुळे गैरसमज होत नाहीत. काय होतं ते करेक्ट होतं आणि ते करेक्टच झालं पाहिजे आणि वेळीच झालं पाहिजे, जागेवर झालं पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. विसंवादाने गैरसमज वाढतात, संवादाने प्रश्न सुटतात, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि तुमचा असेल त्यावर. तर सावित्रीबाई आणि जिजाऊ या दोन्ही एकत्रितपणे मांडताना सांप्रत काळाशी मध्ये मध्ये मी तुलना करत जाईल. ते काय होते आणि आपण कुठे आहोत. आता बघा एक छोटीशी गोष्ट. सावित्रीबाईंचा जन्म झाला ना कधी, मुली सांगतील मला, सावित्रीबाईंचा जन्मदिवस कधी असतो. मी मध्ये मध्ये अशी जागी करत जाईल बरं का तुम्हाला, आहात नाही का, हा असं मध्ये मध्ये जागा करत जाईल. कधी 3 जानेवारी. साल माहितीये कोणाला, 1831. 3 जानेवारी 1831. साताऱ्याच्या खंडोजी पाटलांच्या घरी. सर घ्या चेअर अशी करून, मान दुखेल तुमची. अध्यक्ष साहेब खरंच ना चेअर थोडी तिरपी करून घ्या. येस येस. कारण मला वाटतं मी एक्सप्रेसिव्ह बोलते. मला वाटतं मी एक्सप्रेसिव्ह बोलते. ती ऐकण्याची नाही, ती बघण्याची पण गोष्ट आहे. तर 3 जानेवारी 1831 रोजी साताऱ्यातल्या खंडोजी पाटलांच्या घरी एक गोरीपान तरतरीत पोर जन्माला आली. त्या पोरचं नाव ठेवलं साऊ, सावित्री. मायाचा आनंद झाला खंडोजी पाटलाला. अरे आपण किती दुष्ट आहोत रे. आपल्याला कळलं पोरगी पोटात आहे तर गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या केली जाते. पण त्या काळी 1831 मध्ये खंडोजी पाटलांच्या घरी पोर जन्माला आली, असा आनंद झाला त्यांना. गावभर साखर वाटली खंडोजी पाटलांनी. गोष्ट सांगते 1831 मध्ये. आपण किती करंट आहोत, म्हणजे आपण किती वाईट आहोत, दुष्ट आहोत. म्हणजे कितीतरी प्रमाण खाली गेलं होतं ना. स्त्री पुरुष जे प्रमाण आहे, रेशो आहे, तो प्रचंड खाली गेला होता. म्हणजे आज आपण जे अनालिसिस केलं ना की महिला अत्याचाराचं प्रमाण का वाढलं आहे, त्याच्या मागे हाही एक कारण आहे. हा घटक आहे कारणीभूत की समान प्रमाण असलं पाहिजे. तर तेवढं ते नाही आहे, हजार प्रमाण ते नाही आहे. तर म्हणजे मी रिफ्रेशर कोर्सला गेले होते राजकोटला आणि गुजरातला वगैरे. तिथे ते मी अशा कहाण्या ऐकल्या भयंकर. राजस्थान तिथून जवळ आहे. तिथे दूध पिती नावाची पद्धत आहे, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. दूध पिती, मुलगी जन्माला आल्यानंतर गंगाळ घ्यायचं मोठं आणि त्या दुधाने ते भरायचं. म्हणजे ते अपारदर्शक आहे ना, पोरगी परताना दिसणार नाही. आणि त्या दुधाच्या नुकती जन्माला आलेली पोरगी त्या दुधाच्या गंगाळ्यात बुडवायची आणि ती मारून टाकायची. इतक्या भयंकर पद्धतीने. आणि जिथे आम्ही गेलो होतो, ज्या हॉस्टेलवर आम्ही राहिलो, ती मुलगी इकडचीच होती, आपली महाराष्ट्रातली. आणि
सांगायला वाईटही वाटतंय, याच पट्ट्यातली होती आणि ती 35,000ला तिचा व्यवहार होऊन ती एका गुजराती कुटुंबात तिचं लग्न लावून दिलं होतं तिच्या आजीने. म्हणजे मुली लग्नासाठी विकत आणाव्या लागतात. हे सगळे दुष्परिणाम कशाचे आहेत? हे या गोष्टींचे आहेत. म्हणजे आपल्याकडे दांभिकपणा आणि लबाडपणा इतका आहे, इकडे म्हणायचं साऊ, जिजाऊ, अहिल्यादेवी वगैरे वगैरे, आणि महिलांशी कसं वागायचं किंवा महिला जन्मालाच येऊ द्यायच्या नाही. म्हणजे ही टेंडन्सी आहे, ये बदलेगा वो बदलेगा और फिर देश बदलेगा असं नसतं. हम बदलेंगे तो देश बदलेगा. या हम मध्ये कोण कोण येतं? या हम मध्ये आपण सगळेच येतो. पण आपण काय करतो? याला गिनतो, त्याला गिनतो, त्याला गिनतो, स्वतःला त्यात गिनत नाही. बदलाची सुरुवात ही नेहमी स्वतःपासून करायची असते, त्याची सुरुवात स्वतःपासून करायची असते. तर हे मी जेव्हा बघितलं, ऐकलं, तेव्हा मी म्हटलं भीषण आहे. त्याची नाळ कुठे जोडलेली आहे इथपर्यंत आहे ती लिंक. आणि वाईटही वाटलं या गोष्टींचा. अति भयंकर गोष्टी आम्ही ऐकल्या. म्हणजे बाई सांभाळण्याची वस्तू असते, आत 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 घरातल्या आत सांभाळण्याची वस्तू आहे. रांधावाढा, उष्टी काढा, चूल आणि मूल, या गोष्टी. म्हणजे एकीकडे बाहेर भाषण ठोकणारी माणसं समतेची, घरात मात्र प्रचंड विषमतावादी असतात. असंही चित्र मी पाहिलेलं आहे. दांभिकपणा म्हणतात त्याला, भोंदू. असे भोंदू बाबा खूप दिसतील. तुम्ही नीट पाहिलं तुमच्या घरात पण दिसतील, आजूबाजूला पण दिसतील. तर हे बघा, हे असं आहे. दांभिकता हा आजार असा भयंकर आहे आपल्या भारतात. 2 आजार आहेत आपल्याकडे, एक अफवांचं पीक, एक दांभिकता. कृती आणि युक्तीमध्ये कुठे एक वाक्यता नाही. पण ही माणसं दृष्टी का झाली, ही माणसं मोठी का झाली, या महामाता का झाल्या, हे महामानव का झाले, तर त्यांच्या उक्ती कृतीत एक वाक्यता. मला आनंद वाटतो की जिजाऊ व्याख्यानमाला एका पुरुषाने सुरू केली आहे. केवढं दृष्टिकोन असेल त्या माणसाकडे. मला वाटतं KB पाटील सरांनी सुरू केलेली आहे. आणि ही अभ्यास अशीच सुरू ठेवा. अशाच प्रकारे वैचारिक पेरणी होत गेली पाहिजे. वैचारिक चळवळी संपुष्टात येत चाललेली आहे. कारण विचार कुणालाच करायचा नाही, ऐकायचं कुणालाच नाही. हे दुर्दैव आहे या काळाचं. सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नहीं चाहता. सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नहीं चाहता. असं कसं चालेल बुवा? कुणाला तरी काय ऐकावं लागेल. सगळेच बोलू लागले तर ऐकणार कोण? आणि कोण काय बोलतंय कसं कुणाला कळेल? तर ही सगळी भावगर्दी झाली आहे, वैचारिक भेसळ झालेली आहे. आपल्याला निक सत्व जे काही आहे ते अशा व्याख्यानमालातून सगळ्यांच्या समोर आणलं पाहिजे आणि हे टिकलं पाहिजे, हे जपलं पाहिजे, याचं जतन झालं पाहिजे. सावित्रीबाईंचा जन्म झाला आणि गावभर साखर वाटली. अशा लाडाकोडात पोर वाढवली खंडोजी पाटलानं. खूप लाड केले तिचे, इतके लाड केले फक्त पुस्तक घेऊन दिलं नाही कधी हातात. बघा किती विरोधाभास आहे. त्यांना दोष देता येत नाही. त्यावेळी सामाजिक वैचारिक पगडात इतका भयंकर होता, इतका भयावह होता. टॅबूज, फोबिया, अफवा, भ्रम इतके घट्ट बसवले गेलेले होते. म्हणजे ती मुलांबरोबर आमराईत खेळण्यासाठी जाते ते चालतं. 7-8 वर्षाची असेल परकरी पोलगी वय तिचं, ते चालतं. ती त्या नागाला ठेचून मारते तिथे. तो गरीब पक्ष्यांची अंडी खात होता आणि म्हणून ती त्याला लाकडाच्या दंड्याने मारते, ते चालतं. तिथे येतात सगळे. गलबल 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 ऐकू येते तिला. म्हणजे ते सगळे सवंगडी जातात आमराईत आणि तिथे खेळता खेळता तिचं लक्ष जातं एका झाडाकडे. तिथे असतं एक घरटं. त्या घरट्यात असतात पांढरी शुभ्र अंडी त्या पक्ष्यांची. पक्षी नसतात घरट्यात, पण जवळ येतच तो काळा कभिन्न नाग. तो काळा कभिन्न नाग, विषारी नाग, ते अंडी खाण्याच्या बेतात. सावित्रीचं खेळता खेळता तिथे लक्ष जातं. तिच्या तळपायच्या मस्तकात जाते. काय करावं काय करावं. सगळ्या पोरांना ती दाखवते, बघा तो गरीब पक्ष्यांची अंडी खातोय. पोरं घाबरतात, धूम ठोकतात गावाकडं. पोरगी हालत नाही जागेची. पोरगी काय करते, कालुकीची दगड उचलते, नेम धरते आणि त्या नागाला मारून फेकते. नाग सळसळ सळसळ करत तिच्या दिशेनं खाली येतो, तिच्या पायाजवळ येतो, तिला तो चावायला बघतो. तितक्यात काय करावं, समय सूचकता बघा त्या एवढ्याशा पोरीची 7-8 वर्षाच्या. जवळच पकड पडलेला लाकडाचा दांडा ती उचलते. त्या दांड्याने ती धराधर त्याच्यावर वार करते आणि तोंडाने म्हणते, सोकावला सोय, गरीब पक्ष्यांची अंडी खातोस, खाशील, हा अन्याय होऊ देणार नाही. एवढीशी पोर. चला आम्ही या वयात कसा काय अन्याय सहन करतो? क्रांती असं होता येत नाही ना. क्रांती रक्तात असायला लागतं ते. सावित्रीनं त्या नागाला मारलं आणि तो नाग गतप्राण होऊन तिच्या पायाजवळ पडलेला. गलबल गलबल ऐकू येते. गावाकडून सगळे मंडळी येतात आणि पाहतात तर काय अवाक होऊन पाहत राहतात. परकराचा ओचा खोचलेला, केस पिंजाळलेले, विखुरलेले, डोळ्यात ताक, हातात लाकडाचा दांडा आणि जवळच नाग मरून पडलेला. सगळे येतात, अवाक होत पाहत राहतात. खंडोजी पाटील येतात, काय दिले बोलणं. आणि मग पण डोळे बोलतात त्यांचे, पण मोठ्याने बोलत नाही, ते तोंडाने बोलत नाही. कारण तो काळ
बायांचं जाहीरपणाने कौतुक करण्याचा नव्हता आणि आजही नाही. पुढचं वाक्य जरा जास्त महत्वाचं आहे. कर्तबगार महिलांचं कौतुक करण्याचा तो काळ नव्हता आणि आजही नाही. म्हणजे मी सतत म्हणते कंपॅरेटिव्हली मी तो काळ आणि हा काळ सतत तुलना करत राहील. चेक करू टटोलो खुदको उठवत आपण सर्च केलं पाहिजे. मी कुणाच्या विरोधात बोलत नाही. ही सगळी माझी अनुभूती आहे. आम्ही भुकेला नसतोच कुणाच्या कौतुकाची. मान्य करा आम्ही ही व्यक्ती आहोत एवढीच आमची मागणी असते. बाई माणसे काय कळते तिला, बाई म्हणजे बावळट, तिला काय कळते. एका शोरूम मध्ये मी गेले गाडी घ्यायला. ते म्हणतात मॅडम बायकांना कळत नाही ना डिक्की लागली की नाही म्हणून आम्ही असा सिग्नल देतो, आवाज येतो. म्हटलं वय रे किती शिकलाय म्हणे 4थी आणि मी डॉक्टर आहे. हे कुठून येतं? हे तुम्ही मोठे होताना तुमच्या घरातून येत आहे की बाई म्हणजे दुय्यम. श्रीमंत गोवा लिहिते ना द सेकंड सेक्स. दुय्यम का? इक्वल का नाही? इक्वल का नाही? या इक्वलतेसाठी आम्ही लढतोय, या समानतेसाठी लढतोय. अरे बाया तर तुमच्या गणतीतच नाही. त्या थर्ड जेंडरचा तर विचारही करत नाही तुम्ही. आम्हालाच व्यक्ती म्हणून अजून स्वीकारलं नाहीये. निशा पिंकी शेखला आम्ही बोलवलं होतं एवढ्यात एका व्याख्यानमालेचं बांधलं. ती म्हटली तुमच्या तितक्या भानगडी चालल्या असतील पुरुष समानतेचा. आमचं कुठं काय? आमचं तर विचार आहे नाही. आम्ही कुणाशी भांडावं? येस ही फॅक्ट आहे. आमचं तुमच्याशी आणि व्यवस्थेशी एवढंच भांडण आहे की समता. म्हणजे तुम्ही इकडे जिजाऊंचं नाव घेताना, जिजाऊंना पुसताना, सावित्रीबाईंचं नाव घेता, अहिल्यादेवींचं नाव घेता, ते अंगी करता का हो? हे फार वाईट आहे. बाई म्हणजे अजूनही दुय्यम. राजकारणात आणखी भयावह परिस्थिती आहे. म्हणजे एक वडत जाऊ द्या, फिल्म इंडस्ट्रीमध्ये बायका हिरोईन्स आहेत महिला, त्यांना मिळणारं मानधन आणि पुरुषांचं मानधन याच्यात पण डिफरन्स आहे हो. राजकारणात पण तुम्ही बघा ना, बायका सयाजीराव उरल्या म्हणजे बायकांना असं गदगदून हलवून, आता तू निवडून आलीस ना, तू बघ ना, तू नामदारी होऊ नकोस, सयाजीराव होऊ नकोस. अरे मी एक पोस्टर पाहिलं, तुम्ही सोशल मीडियाला पाहिले की मला माहिती नाही. तिथे एक बाई निवडून आली आहे, तिचं नाव बारीक अक्षरात लिहिलंय आणि हा मी नावाचा उल्लेख करत नाही. तिच्या नवऱ्याचे फोटो वेगवेगळ्या स्टाईल मध्ये. किती वाईट आहे. म्हणजे ती निवडून आली. आता ती निवडून कशी आली? ते गेली असेल ती जागा आरक्षित, ती उभं केलं तिला आणि ते झालं. तिचं नाव छोट्या अक्षरात, त्याचं नाव मोठ्या अक्षरात. तिचं नाव दिसेल की नाही दुर्लक्षित, सेकंड सेक्स. आणि त्याचे असे स्टाईल मध्ये फोटो. बाईचं नाव आहे, पुरुषाचे फोटो काय जो बारकाईने वाचतो त्याला. म्हणजे निवडून आल्यानंतर साधं त्या बाईचा फोटो लावायलाही तुम्हाला लाज वाटते, हे जाहीर करायलाही लाज वाटते. आम्ही इतकं गृहीत धरलंय बाईला की ती जिंकल्यावर सुद्धा आम्ही तसं काही दाखवत नाहीये. तर तिला काम करू देणार आहोत का आम्ही? हा मोठा प्रश्न आहे ना. आमच्याकडे प्रचाराला आले ते एका ठिकाणी, एका कार्यालयामध्ये, आणि सगळी पुरुष मंडळी आली आणि एका बाईचा प्रचार करायला आली. मी म्हटलं बाई कुठे? त्या घरी भांडी घासू राहिल्या. अनाकलनीय आहे, भयंकर आहे. आणि त्यांना हे बोलताना काहीही वाटत नाही. म्हणजे हे इतकं गावखेड्यावर खोल रुतलेलं आहे, त्यांना ते आगळी वाटत नाही की काही वेगळं करतो होता. आपण खंडोजी पाटलांनी पोरीला लाडाकोणात वाढवलं, पोरीला एकदा पैसे दिले हातात आणि गेली ती बाजारात गेली, खाऊसाठी पैसे दिले, खाऊ घेतला, खाऊ खात येते आहे रस्त्याने आणि तिला दिसला एक घोडका आणि त्या घोडक्याच्या मधोमध दिसला एक फादर. त्यावेळी आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं. आता 1831चा जन्म, इकडे मुलांनो जागे आहात ना? हा, 1831चा जन्म साऊचा. आणि ही गोष्ट सांगते आहे मी साधारण 1837-38 ची, म्हणजे ती 7-8 वर्षाची असेल. एवढीशी पोरगी, परकरी पोरगी वय तिचं. खाऊ घेतला, खाऊ खात येते, तो घोडका दिसला आणि सगळ्यांना अशी बारीक पुस्तकं, सगळ्यांना सचित्र पुस्तकं, सुंदर चित्र असलेली पुस्तकं सगळ्यांना पण मोफत वाटतायत. मेकॉलेजची पात्र पद्धती माहिती आहे ना शिक्षणाची. आता ते इंग्लंडवरून आले तेव्हा खूप काही माणसं वाहून प्लेन बिलची पण सोय नव्हती. ते बोटीने कितीतरी महिने प्रवास करावा लागायचा. एवढी मॅनपॉवर त्यांनी आणली नव्हती. मुठभर आले आणि राज्यकर्ते बनले. हे आपण ऐकून आहोत शालेय वयापासून. तर इथे आल्यानंतर वरचा वर्ग शिकवला तो खालच्या वर्गाला शिकवेल, पाझरत जाईल शिक्षण आणि आपल्याला इथे रेडीमेड नोकर वर्ग मिळेल, अशी त्यांची धारणा. म्हणून मग काय करावं? या लोकांना पुस्तकं वाटून फक्त गोडी तर लागावी, पुस्तकं हातात घेणार, हाताळणार आणि मग अक्षर गिरवतील, शब्द गिरवतील वगैरे वगैरे. स्ट्रॅटेजी असते, क्रोनॉलॉजी को समजो.
स्ट्रॅटेजी असते. क्रोनॉलॉजी अलीकडे ऐकलाय तुम्ही हा शब्द? मी पण ऐकलाय. तर पुस्तक वाटत होते, गोडी लागेल या लोकांना, वाचतीलची नंतर गोष्ट चालतील, हे काहीतरी आहे. सावित्री छोटी डगमगली नाही, घाबरली नाही, गेली ना ती गर्दीची रथमध्ये. फादरचा जागा ओढला आणि म्हणाला, बरं कडवली सर, म्हणाली ती, हो मला एक पुस्तक हवं. त्याला काय गंमत वाटली त्या फादरला, एवढी शिपूर घाबरतच नाही कोणाला. म्हणजे तो काळच होता स्त्रियांना भयाखाली ठेवणं, सावटाखाली ठेवणं सातत्याने. ती आली पोरगी, पुस्तक घेतलं, नाचत नाचत घरी आली. माय त्या बाईचं, त्या मुलीचं आणि त्या पुस्तकाचं काय नातं असेल हो, काय नातं असेल. तिला वरचा ठोक कळत नव्हता, पण ते पुस्तक घेतल्यावर तिला भयंकर आनंद झाला. नाचत नाचत घरी आली, कुठं ठेवून कुठं नाही, कुणाला दाखवून कुणाला नाही. आली घरी आली, कुणाला दाखवू. खाटावर बाबा बसलेले अंगणात, आली नाचत म्हणली, ओ बाबा बघा ना मी काय आणले, अहो बाबा बघा तरी मी काय आणले. बाबांनी तिच्याकडे पाहिलं, तळपायची आग गेली मस्तकात. भयंकर चिडले, निरखून पाहिलं, पोरीच्या हातात पुस्तक. संताप झाला, राग नुसता. दान पावलं टाकीत तिच्या पुढ्यात आले, तिच्या समोर उभे राहिले. तिच्या हातातून जोरदार हिसक्याने पुस्तक हिसकावलं आणि जवळच मातीच्या ढिगाऱ्यावर फेकून दिलं. आणि तिला म्हणाले, परत या गोष्टी घरात आणशील ना तर याद राख, अशा गोष्टी परत घरात आणायच्या नाहीस आणि हातात घ्यायच्या नाहीस. आता मला प्रश्न पडतो, तुम्हालाही पडला पाहिजे, पडतो का? बाबा इतका आनंदाने तिच्या जन्माचं स्वागत करतात, तिला पैसे देतात खाऊसाठी, तिला खेळायला पाठवतात सवंगड्यांसोबत, पण पोरीच्या हातात पुस्तक दिसल्यावर बाबांना संताप का आला? इकडे मुलांकडून उत्तर अपेक्षित आहे मला. असं काही आम्ही त्या गावचीच नाही, काही असं काही नाही. बाबांना संताप का आला पोरीच्या हातात पुस्तक बघून? बरोबर. त्याच उत्तरातून पुन्हा आजी प्रश्न निर्माण होतो, का नव्हतं? समाज व्यवस्थेला समाज व्यवस्था तशी पुरुष प्रधान संस्कृती होती आणि त्यांना भीती वाटत होती, हे शिकलं तर मला करेक्ट. हेच अपेक्षित होतं मला. काय म्हणाला मॅडम, ऐकलं तुम्ही? भय. तुम्ही सक्षम होऊ लागल्या, तुम्ही बुद्धी चालवू लागल्या, तुम्ही प्रश्न विचारू लागल्या की तुमची या व्यवस्थेला भीती वाटते, भयावह भीती वाटते. हमें गूंगी गुड़िया बहुत पसंद है, आम्हाला न बोलणारी बाई लय आवडते. आणि त्यासाठी ती वैभव असेल ना जमा करते, इतकी आवडते का बस, म्हणजे व्यवस्थेला आवडते. व्यवस्थेला आवडते, ती व्यवस्था एकांगी आहे. हे बघा, अजिबात पुरुष विरोधी बोलत नाही. जिथे वाटेल प्लीज मला तिथे सांगा की मॅडम हे एकांगी होत आहे, मी एकांगी बोलणार नाही, मी फक्त वास्तव सांगते. तर रवींद्र कुवर, हिंदीचं कोणी आहे का इथं? हिंदीचं कोण प्राध्यापक आहे का इथं? अरे ढोले सर होते का? रविंद्र कुंवर सर, क्या खूब कहते हैं रविंद्र कुंवर कहते हैं, गौर से सुनिएगा, मी प्रचंड प्रेम करते सर या ओळींवर, प्रचंड प्रेम माणसांवर नाही, पुस्तकांवर आणि शब्दांवरही करता येतं. हे पण मी शिकले. काय पाटील मॅडम? बरोबर. तर रवींद्र कुंवर म्हणतात, आणि यासाठी आवडतात ह्या ओळी का बाईविषयी एका पुरुषाने लिहिलंय बरं का इकडे. तर रवींद्र कुंवर म्हणतात, औरतें बहुत अच्छी होती है, गौर से सुनिएगा, फिर से सुनिएगा, औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है, औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है, औरतें बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है, समझने लगती है, वो खड़ी होकर बोलने लगती है. औरतें बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है, समझने लगती है और खड़ी होकर बोलने लगती है. आम्हाला बोलणारी बाई आवडत नाही, आम्हाला गुंगी गुडिया आवडते, आम्हाला सुमार बुद्धीचे लोक फार आवडतात. या व्यवस्थेला नेहमी सुमार बुद्धीचे लोक आवडत आलेले आहे, कारण ते त्यांच्या बुद्धीचा वापर कधीच करत नाही. आपले मेंदू गहाण ठेवायचे नाही, हे आम्हाला संविधान शिकवतं, आम्हाला जिजाऊ शिकवतात, आम्हाला सावित्रीबाई शिकवतात. बरोबर मॅडम? आपले मेंदू दुसऱ्यांना वापरायला द्यायचे नाहीत, आपले मेंदू आपणच वापरायचे, दुसऱ्याचे पण घ्यायचे नाही आपल्या डोक्यावर. पण गंमत अशी आहे बघा, पुरुषांच्या विरोधात बोलत नाही, बोलणार नाही. काही बाया अशा असतात एकमेकींचे पाय खेचणाऱ्या, कधीच कुणाची प्रगती सहन न होणाऱ्या, त्या बायकांची धड बाईची असतात पण डोकी पुरुषांची असतात. जास्त धोकेदायक आहे, पुरुषांपेक्षा पण जास्त धोकेदायक.
स्फोटक बिटक बोलत नाही ना मी वास्तव हा स्फोटक असतं म्हणे मी स्फोटक बोलत नाही, वास्तव खूप स्फोटक असतं म्हणे. एवढंच मी सांग. ही सगळी माझी निरीक्षण आहे की माणसं भेटत जातात नेरकर सर. तुम्ही मला काहीच बोलणार नाही, मला माहिती आहे. मी व्याख्यान देऊन निघून जाईल. नेरकर सरांच्या नंतर काय होईल मला माहिती त्या गेल्या व्याख्यान देऊन गेल्या, त्या मान सन्मान केला त्यांचा. इनको बुलाया किसने था? यांना बोलवणारे कोण होते असं काही व्हायला नको. तर विद्यार्थी मित्र हो, हे खरं आहे. तुमच्या घरातल्या महिलांना किती निर्णय स्वातंत्र्य आहे बरं? इथे बसलेल्या मुलींपैकी किती जणांना घरातला एखादा निर्णय छोटा मोठा विचारला जातो, तर तुमच्याच आयुष्याबद्दल असला, तुमच्याच बद्दलचा असला, तर तुमचं मत विचारात घेतलं जातं का? गुड. पण सगळ्यांचे हात वर आलेले नाहीयेत. इकडे गुड. आपल्याकडे खूप चांगलं वाटलं, मला खूप चांगलं वाटलं. तर आपल्याकडे जेवणाच्या पद्धती पण अशा होत्या पूर्वी की सगळी पुरुष मंडळी जेवल्यानंतर बायका जेवायला बसायच्या. मी नवीन सासरी गेले, माझीच अगदी सांगते. ए ताई, ती फार उत्साही झाली. तिला काय काय आठवतंय आता? लक्ष दे. तिला तिचं एक पात्री सुरू झालाय तिकडे. असं तसं इकडे असं मी सांगते. तर मी जेव्हा नवीन शहरात वाढलेली घडलेली, कोणाला काय आठवण सांगताच येत नाही मॅडम. मी पहिलीला पण शिकवलंय. मला मुलं कशी हँडल करायची केजी तो पीजी माहिती आहे. मी दुसरीच्या वर्गाची 8 वर्ष वर्ग शिक्षिका होती. 8 वर्ष. माझं टीएड पण झालेलं आहे. देसले मॅडम तुम्ही सांगितलं नाहीये महत्वाची पदवी माझी बीएड. मला लहान मुलांना कसं अंधारून गोंजारून शिकवायचं सगळं माहिती आहे आणि मोठ्या मुलांना पण कसं शिकवायचं ते माहिती आहे. हा, इकडे लक्ष द्या. थोड्या वेळाने मी चेक करत राहील. हा, तर काय सांगत होते माझा मुद्दा? हा, हे बरं आठवलं. मी शहरात राहिलेली घडलेली मुलगी, वैचारिक चळवळीत असलेली. माझ्या सासरी वगैरे वैचारिक चळवळीत आहे वगैरे काही माहित नाही. मी गेले तिकडे. मी माझ्या डोक्याने विचार करायचे. फार काही मोठी कार्यकर्ती वगैरे नव्हती, पण मी विचार करायचे की असं का, मला प्रश्न पडायचे. आणि तिथे गेल्यानंतर मग एक दिवशी सणाचा स्वयंपाक असतो ना, सगळं बनवलं. सगळं बनवल्यानंतर आम्ही सकाळपासून 3-4 जावा ते करतो सगळं, म्हणजे कामाचा रहाट काय तो सगळा ओढतो आहोत, रहाट गाडत ते सगळं, आणि सगळं केलं छानपैकी. सगळी पुरुष मंडळी आली आणि जेवली, आणि मग आम्ही खूप छान पदार्थ बनवले होते. ते पदार्थ हळूहळू संपू लागले आणि आम्ही सगळ्या बायका जेवायच्या बाकी. कुणालाच त्याचं काही पडलं नाही. घरातले ज्येष्ठ बायका म्हटलं हे असंच असतं, त्यात काय इतकं. आणि तो पदार्थ खूपच रुचकर झाला होता, सुंदर झाला होता. तो सगळ्या जागी संपला. म्हणजे हे काय आहे? म्हणजे माझ्यासाठी फार नवीन होतं हे. आणि जेवण उठणाऱ्या कोणत्याच पुरुषाने विचारलं नाही सगळ्यांसाठी सगळं जेवण आहे का, सगळे जेवले का, तेवढं पुरेसं आहे का. ते गेले आणि नंतर पुन्हा जे होतं ते आम्ही सगळ्यांनी खाल्लं. मी फक्त प्रातिनिधिक उदाहरण देते आहे. हे तुमच्या घरात पण घडलं असेल एकेकाळी. इथून विषमता आहे हो. ती विषमता कुठे नाहीये. विषमता आमच्या बालपणापासून आमच्यावर बिंबवली गेलेली आहे. माझं ना दादरच्या राष्ट्रीय चॅनल आहे आवाज इंडिया टीव्ही, तिथे माझी मुलाखत होती दादरच्या स्टुडिओमध्ये. आणि तिथे गेल्यानंतर मी अरुणा बोलतेचा प्रयोग जोरात सुरू होता माझा. मी अरुणा शानबाग बोलते. ती 42 वर्ष कोमात होती आणि कोमातच वारली. आणि त्यावेळी मला त्या नॅशनल टीव्हीने बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत मला पहिला प्रश्न विचारला त्या निवेदिकेने, आप जेंडर बायस के खिलाफ लड़ रहे हो, क्या आपके साथ कभी जेंडर बायस हुआ है? तेव्हा मी 35 वर्षांची असेल. तेव्हा त्यांनी मला विचारलं आणि तोपर्यंत मला कळलं होतं वयाच्या 30-35 पर्यंत की आपल्या सोबत खूप जेंडर बायस घडलाय आधीपासून. जेंडर बायस, लिंगभेद भाव. तर विचार केला, म्हणलं बहुत बार हुआ है, खूप वेळा झालाय. आता माझी हिंदी प्रचंड डेस्क आहे त्यामुळे मी हिंदीच सांगत नाही. ते नॅशनल टीव्ही होतं तिथे हिंदीवरच बोलावं लागतं. म्हटलं हुआ है, बहुत बार हुआ है. काय घडलं? म्हटलं आमच्या घरी जेव्हा 9चा भाऊ आला ना त्यावेळी आमच्या घरी ड्रायफ्रूट पहिल्यांदा आम्हाला पाहायला मिळाले, सुकामेवा. ही रियालिटी आहे. आम्ही 5 बहिणी, 1 भाऊ, आणि पहिल्यांदा ड्रायफ्रूट प्रकार काय असतो तो आम्ही बघितला. आणि मग आई त्याला रोज सकाळी दुधात उकडून ते द्यायची. आई वडिलांना मी दोष देत नाही, सगळ्यांच्या घरी हेच वातावरण होतं. समजून घ्या, सामाजिक परिस्थितीच ही होती, जन्मानच ती होतं.
आणि मग मी त्याला म्हटलं की बहुत बार हुआ है की माझ्या भावाला आई रोज सकाळी हे द्यायची आणि मग आम्ही विचारायचो आई हे वेगळी ट्रीटमेंट का, पण आम्हाला काही वेगळं घडते असं वाटायचं नाही त्या वयामध्ये, कळतच नव्हतं कसलं काय. तर ती आई म्हणायची की अगं तो एकुलता येते ना, तू लहान आहे ना, याच्याने बुद्धी खूप शार्प होते, बुद्धी वाढते. म्हणलं बाई भाऊ आहे आपला, बुद्धी वाढत असेल त्याची, चांगली तू देत जा रोज, देत जा रोज. वेगळी ट्रीटमेंट हे कळलंच नाही आम्हाला की ही जेंडर बायस आहे म्हणून. हे आपल्यासोबत हे आपल्याला खूप वेळा घडले, पण ते समजायला पण एक टप्पा यावा लागतो. मग आम्ही सगळे शिकलो, सगळे स्वतःच्या पायावर उभे झालो, छानपैकी कमावतोय आणि तो पण शिकला, तो पण त्याच्या फील्डमध्ये आहे. मग ती इंटरव्ह्यू देऊन आले मी, आता सगळं देशासमोरच सांगून आले होते. म्हटलं मग ते रेकॉर्डिंग होतं आणि ते टेलिकास्ट होणार होतं. मी म्हटलं आधीच सेफ साईड आहे म्हणून आईला सांगून यावं आधी. म्हणजे ते बोंब मारून आले. मग मी दादरून येताना आधी नाशिकला थांबलेला, असं लावला गेले नाही. मी नाशिकला गेले माझ्या माहेरी आणि आईला म्हटलं दादा बसले थोडा वेळ, म्हटलं दादा आई तू असं केलंय ना आमच्या बरोबर, खरं असं व्हायचं ना, असं थोड्या जुन्या गोष्टी काढल्या म्हणून. हा आता आई पण घराघरात होत होतं ग, काय करणार पोरी नव्हते, तसंच होतं. म्हटलं मग हे तसंच होतं ना, मी तेच सांगून आले नॅशनल टीव्हीवर, मला बोलायचं ते होत होतं का. मग तिला म्हणले एकच वाक्य शेवटी, आता ते सुचायला पण खूप वेळ जावा लागला, खूप अनुभव घ्यायला. म्हटलं बरोबर आहे, मुलींकडे बुद्धी आधीचीच असते, मुलांना त्याच्यासाठी काजू बदाम हे मला वाटतं, हे सगळ्यांना वाटतं पाहिजे असं नाही, हे माझं मत आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. एक एक स्पोर्ट फुली तिला वृत्ती नाही घ्या, हे होतं असं एवढंच काय. मला सांगा इथं कोणती जत्रा यात्रा भरते जवळपास? आता मला एक पुत्ररत्न गुणाचं तरी सांगणारे उभं राहून गोंगाट करू नका. एक चष्मा, टोपीच्या मागचा चष्मा, टोपीच्या मागचा चष्मा. उठ बेटा, इथे कोणती यात्रा जत्रा भरते? झाली का? कधी असते? तोच विचार करत होता मी यात्रेत. तू इथे नव्हतास बाळा, तुला मी आणलेलं आहे इथं, बस आता लक्ष दे. हा चल, वयाचा दोष असतो, काय करणार, वयाचा दोष. तर बॅग आतून बसू नको, मी जाऊ देणार नाही तुला, काय तुला. तर यात्रेत तुम्हाला आणि मला पण लहानपणा नेलेला आहे, लहानपणी तुम्हालाही नेलेला आहे. मला सांगा, आता संचालक मंडळींना विचारते जरा, ती जरा जास्त जुनी आहेत आपल्यापेक्षा. तुमच्या वेळी तुम्हाला आणि तुमच्या भावंडांना न्यायचे, त्या बहिणीला न्यायचे, तेव्हा काय घेऊन द्यायचे? ये जुर्रत नाही कर रही हूँ, संचालक मंडळाला डायरेक्ट. आमच्या संचालक मंडळाजवळ मी गप्पा असते, पण इथे मला सर काय घेऊन द्यायचे बहीण असल्यावर? बरोबर, येस बरोबर. आणि तुम्हाला काय घेऊन द्यायचे? आता खरं सांगतो. खेळणी 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 काय घेऊन द्यायचे तर तुम्हाला? मुलींना भातुकलीचे खेळ, मुलांना ट्रक, टेम्पो, जीप, जम्बो आयशर, मोबाईल, रोड रोलर, जेसीबी. मुलींना काटे, पिना, चाप, कानातले, भातुकली, बाहुल्या, बोळके. जेंडर बायस आपले आई वडील लहानपणापासून बिंबवत असतात आपल्या मनावर, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस. हे घडलंय. मी कुणालाही त्या आरोपीच्या पिंजऱ्यात तुम्ही करत नाही, मी फक्त रियालिटी सांगते, जे घडून गेले घडणारे ते नाही सांगते. काय घडायला नको हा तुम्ही विचार करायचा व्याख्यानाच्या अंती. आम्हाला घेऊन दिली बावली, बोळकी, भातुकलीचे खेळ आणि आमच्या मनावर बिंबवलं गेलं, हेच तुझं क्षेत्र आहे, ही तुझी चौकट आहे, याच्या बाहेर तू जायचं नाही, तू जीपकडे पाहायचं नाही, तू त्या ट्रककडे पाहायचं नाही. मग ती आरची जन्माला यावी लागली सैराट मध्ये, ती बसली ट्रॅक्टरवर, मग पुरी बसू लागल्या ट्रॅक्टरवर. अरे
ते किती हास्यास्पद आहे. आमची क्षमता तेव्हाही होती, पण ते समजून घेण्याची तुमची क्षमता नाही. खरंय. आणि मग हे सगळं आपण करतो ना, तेव्हा न कळत्या वयात त्या मुलांच्या मनावर बिंब होतो, तू मुलगा आहेस, तू मुलगा आहेस, तू मुलगा आहेस, हे तुझं कार्यक्षेत्र, ह्या तुझ्या गोष्टीच्या तू हाताळायच्या ज्या करायच्या आहेत. आणि न कळत त्याच्या डोक्यात हे बसतं की मुलगी बहीण, मुलगी म्हणजे हे, स्त्री म्हणजे हे, आणि पुरुष म्हणजे हे. किती न कळत्या वयात त्यांच्या डोक्यात आपण बिंबवतो. पहिलीला आपल्याला एक पाठ होता. आता मी काही फार म्हातारी नाहीये, पण माझ्या काळातले जे काही इथे असतील त्यांनाही आठवेल. पहिलीला आपल्याला एक धडा होता आणि त्यात शरद असायचा, कमल असायची, अभय असायचा आणि बबन असायचा. बरोबर. आणि बघा बरं का, म्हणजे इतकं भयंकर आहे. मी आता जे सांगणार आहे तुम्हाला, फार वेड्यात काढलं कितीतरी वर्ष आपल्याला त्या अभ्यास मंडळांनी. आणि त्या अभ्यास मंडळ कोण कोण होतं तेव्हा, काय काय विचार करायचे. हा, ते काय करायचे, कमल इथे घे, ताळ घे, अभय हात धू, पाटावर बस, कमल जेवण वाढ, बबन जेवण कर. किती विषय आहे. आम्हाला कधी प्रश्न पडला ना, कमलला भूक लागली होती का, कमलचा उपवास होता का, कमल का जेवत नाहीये, अभयच का जेवतो सारखा, बबनच का जेवतो सारखा. नकळत त्या वयामध्ये त्या पहिलीच्या बालवाडीच्या पोरांच्या मनावर हे बिंबवलं जातं की मुलींनी सर्व्हिंग करायची असते, मुलींनी सर्व्हिस द्यायची असते, बाईनं सर्व्हिस द्यायची असते आणि पुरुषांनी उपभोग घ्यायचा असतो. पुरुषांचा दोष आहे, तिथल्या पुरुष प्रधान व्यवस्थेचा हा दोष आहे. तर आम्ही मध्ये मध्ये असा रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो ना, तर आम्हाला डायरेक्ट बारावी देशद्रोही वगैरे ठरवलं जातं. अजूनही ते पचत नाही, रुचत नाही, तरी आम्ही बोलत राहतो, कारण आम्ही साऊ आणि जिजाऊच्या लेकी हे बोललंच पाहिजे. आम्ही नाही बोलणार तर कोण बोलणार. मला म्हटलं काही लोक, मॅडम तुम्ही आज या कोपऱ्यावर आहे, त्या टोकावर आहे, त्या जिल्ह्यात आहे. म्हटलं मग मला पर्याय नाही ना, अजून मला पर्याय निर्माण झाला की मी थांबेल. मी पर्याय निर्माण करते ना, की असं कुणाला वाटतंय का, समविचारी लोक जुळतायत का. तर्कशुद्ध भाव आपण जपला पाहिजे. आपल्या बोलण्या वागण्याला तार्किक अधिष्ठान असलं पाहिजे. मी खोटं वागत नाही, खोटं बोलणार नाही सांगते. मी ज्योतिबा प्रत्येकीच्या आयुष्यात असावा असं म्हणते, तेव्हा माझ्या ज्योतिबाला सोबत घेऊन फिरत असते, तोही आनंदाने येतो. इतका रेडीमेड ज्योतिबा मिळालेला नाही ना, कुणालाच मिळत नाही, कुणालाच मिळत नाही. ते तयार करावं लागतं, त्याच्यासाठी अपार कष्ट आहेत. त्रास आहे, अवहेलना आहे, मानसिक त्रास आहे, हॅरेसमेंट आहे, पण तुम्हाला ते करायचं ना तर तुम्ही थांबता कामा नये. सांगा, गोडी गुलाबीने सांगा, ते तुम्हाला सातत्याने करावं लागतं. तेव्हा कुठे थोडाफार बदल घडतो, अशी चिन्ह दिसू लागतात. लक्षात घ्या, हारायचं नाही. सावित्रीबाई ज्योतिबा थांबले असते तर काय झालं, हा सोन्याचा दिवस पाहू शकलो असतो का आपण, आणि नसतोय पाहू शकलो नाही. नाही नाही. तुमचं वय काय आता, मुलींना तुमचं वय काय आता, 18-19, 20च्या आत धरू आपण. सावित्रीबाईंनी जेव्हा पहिली शाळा काढली ना पुण्यातल्या भिडेवाड्यात, त्यावेळी त्यांचं वय किती होतं माहितीये का, सावित्रीबाईंनी ज्योतिबाई. पहिली शाळा कधी, भारतातली पहिली शाळा कुठे आणि कधी स्थापन झाली, पुण्यात. हा, कधी, 1848. गुड, कोण, व्हेरी गुड सर. हा, 1848 मध्ये 1 जानेवारी सगळेजण जेव्हा नवीन वर्षाचा उत्साह सोहळा साजरा करत असतात, त्यावेळी हे भान आपल्याला कुठेच राहत नाही की आपली अस्मिता जपण्याला या दिवसापासून सुरुवात. 1 जानेवारी 1848. आणि सावित्रीबाईंचा जन्म कोणत्या सालचा सांगितलं मी, मग मला सांगा 31 ते 48 सावित्रीबाईंचं वय काय होतं, ऐकले क्रांती. अरे 17व्या वयाच्या 17व्या वर्षी पहिली शाळा ज्योतिबाबरोबर काढली सावित्रीबाईंनी. अतोनात त्रास व्हायचा. गंजपेठेत त्यांचा फुलेवाडा आहे, फुलेवाडा कुणी कुणी पाहिलाय, फुलेवाडा कुणी कुणी पाहिलाय, 3 ते 4च लोकांनी पाहिलाय. सर फुलेवाडा बघून कसं वाटलं, काय आहे सांगा थोडक्यात. हा हा, विहीर आहे का तिथं, तीच विहीर जी अस्पृश्यांसाठी खुली करून
करून दिली होती सावित्री आणि ज्योतिबांनी, ती सुस्थितीत आहे. जा आणि बघा फुलेवाडा, उगम स्थान काय आपल्या सक्षम होण्याचं. जा आणि कधीतरी पहा, पुण्याला खूप वेळा जातो पण आम्ही भिडेवाड्याकडे पाठ फिरवतो, आम्ही फुलेवाड्याकडे जात नाही. जा आणि बघा फुलेवाडा, कधीतरी आपल्या हाताने शेणा मातीने पोतरलाय सावित्रीबाई. तिथे जिथे पंक्ती बसायच्या ना फुलेवाड्यात, आणि सुस्थितीत आहे, सुस्थितीत. आणि भुजबळ साहेब जेव्हा उपमुख्यमंत्री होते मला वाटतं तेव्हा अर्धपुतळे बसवलेले आहेत ज्योतिबा आणि सावंतचे तिथे बघा. आणि 3 ते 4 वर्षांपूर्वी जो भिडेवाड्यात खूप मोठा कायदेशीर जी प्रक्रिया सुरू होती, केसेस सुरू होत्या, त्या केसचा निकाल लागला, शासनाने भिडेवाडा ताब्यात घेतला आणि त्याचा आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. खूप मोठा काळ जोडला या गोष्टीला. फुलेवाड्यात तुम्ही गेलात ना, जा बघा, सावित्रीबाईंनी स्वतः बांधलेली ज्योतिबांची समाधी आहे तिथं बाहेर. मी गेले होते, मला उशीरच झाला जरा जायला, आणि मी गेले भिडेवाडा शोधत शोधत. आणि इतकं दुर्दैव मैत्रिणींनो, भिडेवाडा कुठे हे कोणालाच सांगता येत नव्हतं. पुण्यात. किती भीषण आहे. माझ्यासारख्या बाईला खूप दुःख झालं. भिडेवाडा शोधत शोधत गेले, कोणीतरी सांगितलं दगडूशेठ गणपतीच्या पुढे आहे तो भिडेवाडा. जाऊन पाहिलं तर खाली सगळे व्यावसायिक दुकानं आहेत आणि वरती भिडेवाडा कोसळतोय. तुटफूट झाली आहे. भयंकर. नाही, कामच नव्हतं सर तेव्हा 8-10 वर्षांपूर्वी. आणि मग गेले तिथे तर सागाच्या पायऱ्या आहेत, लाकडी पायऱ्या असायच्या पूर्वीच्या वाड्यांना वगैरे, त्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांवर प्रचंड धूळ साठलेली. पाऊल टाकलं पण म्हटलं आपण ती परिस्थिती बघू शकणार नाही, त्रास होईल, खूप यातना होती. म्हणून मी त्या लाकडाच्या पायऱ्यांवरची धूळ माथ्यावर लावली. माझ्या नवऱ्याला म्हटलं बाबा मला फोटो काढ इथं. कधीतरी या पायऱ्यांना सावित्रीबाईंचे पाय लागले, कधीतरी या पायऱ्यांना महात्मा फुलेंचे पाय लागलेत, आणि कधीतरी या पायऱ्यांना लहुजी वस्त्रदारांचे पाय लागलेत, कधीतरी या पायऱ्यांना फातिमाबीचे पाय लागलेत, आणि कधीतरी या पायऱ्यांना मुक्ता साळवेचे पाय लागलेत. ती धूळ माथ्यावर लावली, नाशिकला आले. प्रचंड वेदना होत होत्या. आणि एक सकाळमध्ये तो लेख छापून आला, भिडेवाडा कोसळतोय मित्रांनो नावाचा लेख लिहिला. प्रचंड वाईट वाटलं, आतून तळमळ होती. संगमनेरच्या कॉलेजला व्याख्यानाला गेले ना, अशी तुमच्यासारखी तरुण पोरं बसलेली 7-8. आणि हे सगळं सांगितल्यानंतर ती पोरं व्याख्यान संपल्यावर माझ्याकडे आली. बेनके मॅडम आहेत तिथे, सुवर्णा बेनके मॅडम विवेकवादी आहेत, त्यांनी ऑर्गनाईज केलेला तो कार्यक्रम. आणि मग ती पोरं आली, म्हणजे मॅडम आपल्याला काय करता येईल, हा भिडेवाडा पुन्हा पूर्वत व्हावा किंवा काहीतरी स्मारक व्हावं, त्याचं काय करता येईल आपल्याला. मला इतकं भारी वाटलं सर की हे मुलांना वाटतं आहे, आपलं ओरिजिन कळालंय त्यांना, आणि मुलं म्हणतात स्वतः काय करता येईल मॅडम. इतकं भारी वाटलं. आणि तेव्हा वाटलं की नाही, काहीतरी याच्यातून पॉझिटिव्ह सकारात्मक घडणार आहे. आज ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झालं आणि त्याचं काम सुरू आहे. तर सावित्रीबाई आणि ज्योतिबांना या व्यवस्थेने अतोनात त्रास दिला. सावित्रीबाईंचं डोईवर पदर आहे, पाय टाकत दनादन चाललेले आहेत, शाळेकडे जात आहेत, 6 पोरींचे ते इवले चेहरे त्यांना खुणावत आहेत. येताना जाताना त्यांना शेणा मातीचा मारा सहन करावा लागायचा, भयंकर अश्लील घाणेरड्या शिव्या सहन कराव्या लागायचा, घाणेरडं पाणी त्यांच्या अंगावर टाकलं जायचं. खूपच म्हणजे काय सांगायचं आता. हे एका मिनिटात आणि एका सेकंदात सांगणारी गोष्ट नाहीये. त्या बाईने ज्यावेळी जे बितलं ते अनुभवलं आणि ते प्रचंड वेदनादायी आहे, भयंकर क्लेशकारक आहे. सावित्रीबाई रोज त्या वाटेने जायच्या आणि तिथे टवाळक्या करणाऱ्या धटिंगणांचा एक गोळका उभा असायचा. रोज येताना जाताना त्यांना छेडलं जायचं, त्रास दिला जायचा. आणि उच्चवर्णीय मंडळी होती की त्यांना माहिती होतं बहुजन शिकले तर काय होणार, स्त्रिया शिकल्या तर काय होणार. तुम्हाला माहिती आहे दलित हा शब्द ऐकलाय तुम्ही? दलित हा जातीवाचक शब्द नाहीये. दलित हा मला वाटतं लाक्षणिक शब्द आहे. तो यासाठी जो दळला जातो, भरडला जातो. पातं माहिती आहे ना तुम्हाला जात्याचं? जात्याचं पातं एकावर एक असतं आणि ते जे छिद्र असतं त्यातून वसा टाकला जातो आणि मग ती डाळ, धान्य, गहू काय असेल ते भरडलं जातं. त्या 2 पाळ्यांच्या मध्ये, 2 पात्यांच्या मध्ये जे भरडले जातात ते सगळे दलित. आणि बाई दलित हुंदलित आहे. कोणत्याही समाजातली, कोणत्याही वर्गातली बाई दलित हुंदलित आहे. सगळ्यांची कथा एकच आहे. ती गरीब असेल, ती बिचारी दारिद्र्य रेषेखाली झोपडपट्टीत राहणार आहे, ती खुलेपणाने एल्गार तरी देते. मोठ्या घरातल्या बायकांना हूं पण करता येत नाही कुठे का. प्रतिष्ठेची जड ओझी जू त्यांच्या मानेवर खांद्यावर असतात. मग त्या काय करतात? नम्रता फुलके नावाची खूप चांगली पत्रकार आहे,
मी फॉलो करते तिला, वाचते तिचं, छान लिहिते. तरुणाईची एक वेगळी भाषा असते, आपण ऐकली पाहिजे. मी श्रेष्ठ या आविर्भावात राहून चालत नाही कधी. तर नम्रता फलके लिहिते तेव्हा सर की ह्या मोठ्या घरातल्या बायका खूप शिकलेल्या, ज्या काही करत नाही किंवा त्यांच्याकडे पैसा इतका त्यांना काही करू दिलं जात नाही, मग ह्या काय करतात? तर ह्या काय करतात? रीला काढतात. रीला ह्या काय करतात? संक्रांत आली कर मेकअप, नट काढरील. नवरात्र आली घाल नवरंग काढरील. गणपती आले नट काढरील. आणखी काही आलं ना, साड्या दाखवायच्या कोणाला, की दागिने दाखवायचे कोणाला. दुर्दैव हे यांना करण्यासारखं काहीच नाही. आणि त्यांना हेही म्हणायचंय की मला काहीतरी करायचंय वेगळं, मला सोन्याचा पिंजरा नको. सगळं काही तुमच्यावर डिपेंड आहे. तुझं आहे तुझं पाशी, पण बायकांना ते भान आलेलं नाहीये. मी म्हणते खूप वेळा कर्मकांड, उपास तापास आणि व्रत वैकल्य लादणाऱ्या घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया असतात आपल्यावर लादणाऱ्या, आणि प्रश्न विचारू लागला की त्या म्हणतात चरचर करायची नाही, बोलायचं नाही, पुढे पुढे जे सांगते ते मुकाट कर. हे आहे, हे घराघरात आहे. म्हणून म्हटलं की काही स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक पुरुष असतात हो, जे सतत प्रेशराईज करतात, दडपण आणतात. मी नाही मग ते सांगतात नाही बाई मी फार त्रास काढला. तू त्रास काढला मग मला पण छळ. हे उठतच असतं. हे कोणतं आणि ते मला आजपर्यंत कळलं नाही. आम्ही आमच्या सासवांनी आम्हाला इतका त्रास दिलाय बाई, मग मी काय घोडं मारलं तुझं, तुझ्याशी चांगली वागते, मला का त्रास देते तू. हे असं आहे, हे गणित आहे, हे काय मला कधीच कळालेलं नाहीये. तर बायकांनी मुळात बदलण्याची गरज आहे, आणि ही सगळी जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. जुनी जाणती माणसं आहेत ना, त्यांचे बदलण्याचे काही लक्षणं आता नाहीत. त्यांची लक्षणं काही बरे नाही असं म्हणत नाही मी, त्यांची लक्षणं काही दिसत नाही, ती वेळ पण निघून गेली आहे. परंतु निकोप स्वच्छ समृद्ध अशी पिढी तुमच्यातून घडू शकते आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिबांचं एकमेकावर नितांत प्रेम होतं. मला जिजाऊ पण अशाच आठवतात. जेव्हा शहाजीराजे 20 वर्षांनी पुन्हा शिवनेरीवर येतात, बरं का, दक्षिणेकडे गेलेले शहाजीराजे 26 वर्षांनी परत येतात. 26 वर्षांनी आपला नवरा पाहतायत जिजाऊ. किती भयंकर होतं यांचं जगणं. सरदारांच्या आणि राजांच्या बायकांचं कठीण होतं, त्या राण्यांचं आणि सरदारांच्या बायकांचं आयुष्य. नवरा लढाईवर गेला, आता सारखे वेळ फोन बिन होते काय, पत्रवित्राची सोय होती काय, कुठे आहे मेसेज केला तेव्हा अजिबात नाही. कुठे गेला, जगला की मरला माहित नाही, कोणत्या लढाईवर आहे, कोणत्या मोहिमेवर आहे, काही माहित नाही, परतून येईल का याची खात्री नाही. ह्या बायकांनी दिवस कसे काढले असतील हो, भयंकर आहे सगळं. आणि मनाची तयारी की आता जे करायचे ते मला स्वतःला करायचंय. जिजाऊ फार प्रचंड कणखर बनायच्या होत्या. 26 वर्षांनी शहाजीराजे परत आले तेव्हा त्या म्हणतात की त्यांच्या बटांमधून सोनेरी रंगाची चंदेरी बटा त्यांच्या त्यातून डोकावत आहेत. शरीर थोडंसं थकलंय पण रुबाब तोच, बाणात तोच. आणि शहाजीराजे जेव्हा परतून आले तेव्हा कनकगिरीच्या युद्धामध्ये संभाजीराजांचं निधन झालं होतं. आणि दक्षिणेकडून जेव्हा छोट्याशा शिवबांना घेऊन जिजाऊ निघाल्या होत्या पुण्याकडे यायला, तुकाबाई शहाजीराजांची एक पत्नी राणी तुकाबाईंनी काही गैरसमज निर्माण केले आणि दक्षिणेकडे शिवबाला घेऊन गेलेल्या जिजाऊ त्यामुळे परत आल्या इकडे पुण्याकडे, महाराष्ट्रात परत आल्या. आणि तेव्हा शहाजीराजे म्हणाले होते, शहाजीराजांना जिजाऊ म्हणाल्या होत्या, संभाजीराजांना पण आम्ही आमच्याबरोबर नेऊ का? कारण येवला संभाजी पाहिला होता त्यांनी, लुटू आपल्या वडिलांच्या मागे जाणारा. आणि तो संभाजीराजे शहाजीराजांबरोबर राहिले. आणि मग मातृहृदय आहे शेवटी. तेव्हा त्या म्हणाल्या की संभाजीराजांना आमच्या समवेत नेऊ का? दोघे भावांना पण एकमेकाचा सहवास लाभेल. तेव्हा शहाजीराजे म्हणाले नाही, संभाजीराजे इथेच रमले, त्यांना इथे रमू द्या, त्यांना इथे आवडतंय. तुम्ही शिवबाला घडवा, आम्ही संभाजींना घडवतो, बघू अव्वल कोण ठरतो ते. बघा, आणि पुन्हा मी शहाजीराजांचंच वाक्य सांगणार आहे. 26 वर्षांनी ते काय म्हटले होते जिजाऊंना. जेव्हा ते आले तेव्हा शिवाजी महाराजांनी शिवबांना महाराज म्हणून
जिजाऊंनी घडवलं होतं, गड किल्ले हस्तगत केले होते आणि पूर्ण महाराष्ट्रात तेव्हा शिवबांचं नाव झालं होतं. आणि शहाजीराजे जेव्हा आले तेव्हा त्यांच्याबरोबर संभाजीराजे नव्हते, कारण ते कनकदुर्गचे होते, रिकाम्या हाती ते आले होते. सरदार होते बरोबर, पण लेख नव्हता स्वतःचा. आणि तेव्हा त्यांचा तो ओका हात जिजाऊंनी पाहिला आणि जिजाऊंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि खाली मान घालून शहाजीराजे जिजाऊंना म्हणाले, राणी सरकार, आम्ही खजील आहोत, चुकलो आम्हीच म्हणालो होतो. शिवबांना तुम्ही घडवा, संभाजीराजांना आम्ही घडवतो. तुमच्या दुबळ्या बाईच्या हाताने पण संभाजीराजांपेक्षा शिवाजींना तुम्ही अव्वल घडवलं. आम्ही खजील आहोत आमच्या वाक्यावर. असं शहाजीराजे म्हणाले होते जिजाऊ. ही बाईची सक्षमता आहे. बाई काय करू शकते. चॅलेंज दिल्यावर तर आम्ही काय करू सांगता नाही येत. मग हे मान्य केलं शहाजीराजांचं, हे मोठे पण त्यांनी मान्य केलं. हे मान्य करणं, हे स्वीकारणं आपल्याला जमलं पाहिजे. आम्ही म्हणतच नाही हो आरास करा आणि आम्हाला मखात पिखात बसवा, अजूनही आमचं काहीच म्हणणं नाहीये, तसं काहीच म्हणणं नाहीये. पुन्हा एकदा मी ते अभिलेखित करते, आमची माणूस म्हणून गणना करा, व्यक्ती म्हणून आमच्याकडे पहा. आपण सगळे माणूसच आहोत, माहिती आहे का तुम्हाला. पण आपल्याकडे याचा एक विषय आहे, माणूस म्हणजे पुरुष आणि बाया म्हणजे स्त्रिया. आपण बेसिकली माणूस आहोत. हे पुरुष माणूस, आपण बाया माणूस. माणूस इज अ कॉमन थिंग, माणूस इज अ बेसिक थिंग. आलं लक्षात तुमच्या. आपण बेसिकली माणूस आहोत आणि मग आपण आपल्या सोयीने ते केलेलं ऍक्टिव्हायझेशन. ठीक आहे, निसर्गाने आपल्यामध्ये काही प्लस मायनस केलेले आहेत, ते निसर्गाने दिलेले आहेत. पण काही गोष्टी आपल्या बुद्धीवर आपल्या आवाक्यात पण आहेत ना. मग आपण ते आणखी फोडायच्या, विलग करायचा, कशाला प्रयत्न करायचा. तर मला इतिहासातले हे संदर्भ आठवत जातात. इतिहासातले हे सगळे संदर्भ आठवत जातात. त्यासाठी मी चरित्र वाचते, आपल्या घडण्यासाठी, आपली दृष्टी तयार होण्यासाठी, आपलं वैचारिक अधिष्ठान तयार होण्यासाठी इतिहास समजून घेणं प्रचंड मोलाचं आहे, प्रचंड महत्वाचं आहे. कारण इतिहासाच्या पायावर वर्तमान उभा असतो आणि वर्तमानामुळे भविष्य घडू शकतं. तर मागे वळून पहा एकदा. मला ना ऑब्जेक्शन याही गोष्टीचं आहे की अहिल्यादेवींच्या हातात ते शिवलिंग घेऊनच सगळ्या प्रतिमा का दाखवतात. अहिल्यादेवींना वाचनाचं प्रचंड वेळ होतं. त्यांना गायडन्स करायला, मार्गदर्शन करायला कोणीच नव्हतं. सासरे गेले, पती गेला, मुलगाही वारला, मुलगी पण सती गेली जावई गेल्यानंतर, बरोबर कोणीच नव्हतं. तेव्हा त्या कोणाचा सल्ला घ्यायच्या, काय करायच्या, त्या कुठून गायडन्स मिळवायच्या. त्या ग्रंथ वाचायच्या. ग्रंथ इंदूर आणि माहेश्वरला प्रचंड ग्रंथालय आहे त्यांचं, प्रचंड ग्रंथालय होतं. आणि त्या आपल्या प्रश्नांची उत्तरं ग्रंथांमध्ये शोधायच्या. त्यांना लहानपणापासून घोड्यावर रपेट करायला शिकवलं गेलं होतं, तलवार चालवायला शिकवलं गेलं होतं. पण आमच्या डोक्यामध्ये इतके बुद्धिभ्रम केले जातात, कधीच तलवार चालवणाऱ्या अहिल्यादेवी आम्हाला दाखवल्या गेलेल्या नाही, कधीच पुस्तक हातात धरलेल्या अहिल्यादेवी आम्हाला दाखवल्या गेलेल्या नाहीये. एवढंच काय मी तुम्हाला सांगते, सावित्री आणि ज्योतिबा यांच्या फुलेवाड्यामध्ये जी काही वीर आहे त्याला इतिहासात हौद म्हणून लिहिलं गेलं. हौद नाहीये तो, हौद तिथं कधीच नव्हता. तिथे होती ती पहिल्यापासून वीर होती, पण इतिहास लिहिला. त्या इतिहासात बुद्धिभ्रम करताना लिहिला तुमचा आमचा आपल्या चौथीच्या थोरांची ओळख मध्ये होतं की त्यांनी स्वतःच्या हौद म्हणजे काय, वीर म्हणजे काय, डिफरन्स, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन हौद अँड वीर, काय मला सांगा तुम्ही. हौद म्हणजे वरतून वाढणं. अस्पृश्यांना त्यांनी वरतून वाढलं नाही. ते म्हणले या आपण समान आहोत, घ्या या बावडीतून विहिरीतून पाणी ज्यातून आम्ही पण काढतो, घ्या तो दोर ती बादली आणि ओढा ते पाणी या तुमच्या घरी. बघा बरं का, फार बारीक गोष्टी असतात इतिहासात, फार बारकाईने पाहाव्या लागतात, त्या फार बारकाईने पाहाव्या लागतात. हौद तिथं कधीच नव्हता, नाही तिथं आहे ती विहीर, तीच खुली करून दिली होती ज्योतिबाने सावित्री. प्रेम, आता या वयात प्रेम या शब्दाबद्दल आम्हाला प्रचंड प्रचंड आसक्ती आहे, प्रचंड भारी वाटतं आम्हाला, प्रचंड उत्साह वाटतोय. गालातल्या गालात हसू लागले सगळे. प्रेमाची संकल्पना सांगते मी काय आहे. प्रेम कसं असावं बरं काय. सावित्री आणि ज्योतिबा सारखं सहजीवन असावं. ज्योतिबांचं सावित्रीबाईंवर नितांत नितांत प्रेम, बरं का, नितांत, ज्याला अंत नाही असं. फार सुंदर शब्द आहे. मराठी भाषा काय करेल मराठीच्या प्राध्यापकांना, काय गंमत आहे मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगते, फार फार गंमत आहे. एक एक शब्द, गंध गंध, गंध येतो, वास येतो, सुगंध असतो, सुवास असतो.
हा ते कसला वास येतो, हा किती छान वास येतो, तो सुगंध आहे, वास दर्पही असू शकतो. अरे इतकी गंमत आहे. सहानुभूती, सहानुभूती. सहानुभूती म्हणजे काय? कोण वाजवणारी? सहानुभूती म्हणजे काय? सहानुभूती. मला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते रे. इतकं सोपं आहे समोरच्याला म्हणणं की मला तुझ्याविषयी सहानुभूती वाटते. बोलून सांगला. अरे सहअधिकानुभूती. तुला जे वाटतं ते ऍज इट इज, डिट्टो, ऍज अबव, तसंच तसं मला वाटतं. असं होत आहे. माझं कोणी जवळचं वारलं, मला प्रचंड दुःख झालंय, तेवढं दुःख तुला होऊ शकेल? सांगा ना. सहअनुभूती ती अनुभवण्याची गोष्ट आहे, ती वाटण्याची गोष्ट नाही आहे. अनुभूती सुंदर शब्द. मी काय सांगत होते तुम्हाला? नितांत, ज्याला अंत नाही असं नितांत प्रेम. सावित्री आणि ज्योतिबांना स्वतःचं अपत्य नव्हतं. तुम्हाला माहिती आहे, स्वतःचं अपत्य नव्हतं, त्यांना मूलबाळ होतं. आणि पूर्वी काय असायचं, मूलबाळ झालं, हो बरोबर, मूलबाळ झालं नाही तर घरचे काय म्हणायचे? बाईला नाही म्हणली कधी. इतके लबाडी व्यवस्था. बाईला नाही म्हणली, आता तिला पण ते मूलबाळ नाही झालं ना. तर पुरुषाला सांगितलं जायचं दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, तिला काय मूलबाळ होत नाही. म्हणजे त्यांच्या डोक्यात पण नाही XYZ तर माहितीच नाही काय आहे ते. XY काहीच माहित नाहीये ते. आणि मग ज्योतिबा प्रचंड विज्ञानवादी होते. तर्कशुद्ध या शब्दाचा अर्थ म्हणजे मी ज्योतिबा समजते. आणि ज्योतिबांचा विश्वास याच्यावर पण होता, बुद्धीने जेवढं सक्षम असलं पाहिजे ना आपल्याला, की आपले 2-4 लोक आडवे आले ना त्यांना लढवता आलं पाहिजे, शारीरिकदृष्ट्या पण तेवढंच सक्षम असलं पाहिजे. पहिलवान गडी होते ज्योतिबा, पहिलवान गडी. आर्किटेक्ट होते 1 नंबरचे पुण्यातले. कलेक्टर लेवलचं पद होतं त्यांचं. आता ते काही त्यांना सहज मिळालं नव्हतं, प्रचंड संघर्ष काम आहे त्याच्यासाठी. ते अंगाने पहिलवान होते आणि डोक्याने प्रचंड सक्षम होते, बुद्धीने एकदम शार्प होते. ते म्हणाले, घरचे म्हणू लागले की दुसरं लग्न कर बाबा, नातवंडाचं तोंड पाहिजे, दुसरं लग्न कर बाबा. 4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा, 1000 वेळा तेच होऊ लागलं. ते माहिती दिवस ते म्हणले, होय तुमची इच्छा आहे ना दुसरं लग्न करायचं, करतो. पण हा पण फार महत्वाचा आहे. पण 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 ते म्हणले, पण माझी एक अट आहे. घरचे म्हटले, पडत्या फळाची आज्ञा बाबा, बोल बाबा बोल, तू तयार तर झालाय दुसऱ्या लग्नाला. पण दुसरं लग्न करण्यापूर्वी माझी आणि बाईंची, ते बाई म्हणायचे, आहो जाऊ घालायची, इकडे असं नाही म्हणायचे. आदर शिकला पाहिजे, नितांत प्रेम म्हणते मी. नाही तर पुरुष कसे बोलतात बायकांशी, पाहिलंय मी. तर म्हणले की बाईंचं दुसरं लग्न करतो, पण बाईंची माझी त्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घ्यायची, मेडिकल चेकअप. आणि त्या मेडिकल चेकअप मध्ये असं आढळलं की दोष बाईंमध्ये आहे, तर मी दुसरं लग्न करतो. पण 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 हा पण फार महत्वाचा आहे म्हणून म्हटलं, असं जर आढळलं त्या वैद्यकीय तपासणीत दोष माझ्यात आहे, मी चांगला नवरदेव शोधतो, तिचं लग्न लावून देतो. तर कोणता नवरा म्हणेल असं? आणि मग घरचे त्यानंतर कधी म्हणले का त्यांना? बापरे, त्यांना वाटलं खरंच वैद्यकीय तपासणी केली असं झालं, हे जगाच्या विरोधातच होईल की, देईल ना बायकोचं लग्न लावून आपण, याचं काय सांगता येत नाही. त्या दिवसानंतर ते कधीच म्हणले नाही घरचे की दुसरं लग्न कर म्हणून. इतकं नितांत प्रेम, इतकं नितांत प्रेम. प्रेमाची संकल्पना ही, सहजीवन हे असं असलं. सत्यशोधक समाजाची स्थापना केली सावित्री आणि ज्योतिबांनी. तो वेगळाच खुश होतोय. काय बाळा, त्याचाच विश्वास आहे. मला कळलं मला. तर सावित्री आणि ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि 1890 मध्ये ज्योतिबांना पॅरालिसिस स्ट्रोक आला, पक्षाघाताचा झटका आला आणि ज्योतिबा त्याच्यात गेले. तेव्हा सावित्रीबाई होत्या 60 वर्षांच्या. 60 वर्षांची सावित्रीबाई बसलेले आहेत भिंतीला डोकं लावून, सुन्न आणि शून्य होऊन. जन्माचा साथीदार गेला. त्यांना जेव्हा पक्षाघाताचा झटका आला होता तेव्हा त्यांनी आपल्या डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. डाव्या हाताने काय तळमळ आणि तळमळ समाजाविषयीची. आम्ही सुस्थितीत असून पण काही करत नाही, सगळं काही सुशेगात चालतं. ज्योतिबांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. पॅरालिसिस झाला होता तेव्हा, आणि त्यात ते गेले तेव्हा सावित्रीबाई होत्या 60 वर्षांच्या. सावित्रीबाई सुन्न आणि शून्य होऊन बसलेल्या. आणि अशा वेळी त्यांच्या कानावर भांडणं ऐकू येऊ लागली.
कोण भांडणं करत होतं? कोण भांडणं करत होतं? तर यशवंताला, मॅडम म्हणाले तसं यशवंताला दत्तक घेतलं होतं त्यांनी. हा यशवंता कुठून आला आता मध्ये? तुम्ही म्हणाल मॅडम त्यांना तर मुलबाळ नव्हतं स्वतःचं. तर पूर्वी सतीची तान होती आणि बालाजरट विवाह होता. तुम्हाला माहिती आहे बालाजरट विवाह म्हणजे ती फार लहान असायची आणि तिच्या काकाच्या मामाच्या वडिलांच्या वयाचा शोभेल अशा माणसाशी तिचं लग्न व्हायचं. वार्धक्याने किंवा आजारपणाने तो मरून जायचा. ती ऐन तारुण्यात आलेली असायची आणि ती विधवा व्हायची आणि मग अशा पोरीचा कोणीतरी उपभोग घ्यायचा किंवा तिचं पाऊल वाकडं पडायचं. त्यातून ती गर्भात राहिली तर ती बाळ अशी कचरा कुंडीवर फेकून दिली जायची आणि त्याचे लचके कुत्रे दौडायचे. ते दृश्य पाहिलं सावित्रीबाईंनी एकदा आणि ज्योतिबांना विचारलं की शेठजी, त्या शेठजी म्हणायच्या, ज्योतिबांना त्या शेठजी म्हणायच्या आणि शेठजी काय म्हणायचे त्यांना? बाई म्हणायचे. आता तुम्ही हे हयातभर विसरणार नाही यातल्या काही गोष्टी. हा तर आपण काय करू शकणार नाही का? सावित्री आणि ज्योतिबांनी 1862 मध्ये स्वतःच्या घरात, राहत्या घरात बाल हत्या प्रतिबंधक गृह आणि विधवाश्रम सुरू केला. कुणीही या अडलेल्या बाईनं गुप्तपणे बाळंत होऊन जा, बाळ नाही न्यायचं, नका नेऊ, आम्ही पोसू, आम्ही सांभाळू. यशवंता त्यातलाच यशवंता. आणि त्या यशवंताचा मिश्र विवाह लावून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सर्व प्रकारची समता प्रस्थापित करायची असेल तर मिश्र विवाह हा एकमेव मार्ग आहे. सगळ्या प्रकारची समता प्रस्थापित करायची असेल तर मिश्र विवाह ही काळाची गरज आहे. आणि यशवंताचा लक्ष्मी ससाने बरोबर मिश्र विवाह लावून दिला. हे यशवंताला पुढे शिकवलं, डॉक्टर गेलं. आणि 1897 मध्ये जेव्हा प्लेगची साथ आली पुण्यात, भयंकर ऐतिहासिक साथ, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का कोरोनाची साथ आली ना 1920 मध्ये, जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा तुमची माझी नावं येतील त्याच्यात. आपण तरुण जिवंत राहिलो त्याच्यात. प्लेग सारखीच भयानक साथ होती ती. कितीतरी माणसं गेली कायमची, हात सोडून आपला, बरोबर, साथ सोडून गेली. तर हा इतिहास सांगतो की 1897 मध्ये प्लेगची साथ जेव्हा पुण्यात आली होती तेव्हा सावित्रीबाईंनी पायाला भिंगरी बांधली आणि पुण्यात फिरल्या आणि यशवंताने अनेक जणांचे प्राण वाचवले. तत्पूर्वी मी ज्योतिबांच्या शेवटच्या क्षणांचा प्रसंग मी तुम्हाला सांगते. तर असं प्रेत ठेवलं नाही ज्योतिबांचं. सावित्रीबाई शून्य आणि शून्य होऊन बसलेले आहेत आणि इतक्यात त्यांच्या कानावर भांडणाचा आवाज आला. ते सावध झाले. पाहिलं त्यांनी इकडे तिकडे तर यशवंता आणि त्यांचे पुतणे यांच्यामध्ये वाद चालले होते. कशावरून? डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली तसे प्रॉपर्टीवरून. पण कसे की हिंदू धर्माची पद्धत आहे होती की त्या प्रेतासमोर जो टिटव धरून चालेल, टिटव मडकं, जो टिटव धरून चालेल तो मेलेल्या व्यक्तीच्या संपत्तीचा वारसदार. मग पैसा बोलता है आणि मग ती सुरू होती भांडणं. यशवंता म्हणे मी कसाही असलो तरी त्यांचा पुत्र आहे मी. ते म्हणतो तू अनवरत संतती कोण कुठला माहित नाही. ती भांडणं सुरू झाली. भांडणं थांबायचं नाव घेईना. अशा वेळेला पण या बाईला क्रांती करावी लागली. बाई किती कणखर, मजबूत आणि सक्षम असते बघा. जन्माचा जोडीदार गेलाय, वय वर्ष 60, समोर प्रेत ठेवलंय. सावित्रीबाईंच्या डोळ्यात आसवं डबडबलेली आहे. प्रचंड प्रचंड निराश आहेत त्या. अशाही वेळी त्यांना उठावं लागलं. त्या उठल्या, डोक्यावरचा पदर कमरेला खोचला, डोळे पुसले, उठल्या. जिथे भांडणं सुरू तिथे आल्या आणि म्हणाल्या बंद करा ही भांडणं. माझे शेठजी इथं गेले, तुम्हाला कसलं पडलंय टिटव्याचं, भांडताय तुम्ही. अजिबात टिटव्याला कोणी हात लावायचा नाही, टिटवं मी धरीन. सावित्रीबाईंनी टिटवं धरलंच. ज्योतिबांच्या शवाला अग्नी सुद्धा सावित्रीबाईंनी दिला. गोष्ट सांगते आहे 1897 ची. आज आहे 2026. आजही कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टी घडतात की मुलगा नाही तर मुलींनी अग्नी दिला. अशा बऱ्याच गोष्टी अलीकडे दिसतात. पण आजपर्यंत पण ते काही प्रचलित झालेले नाही. मुलीला अग्नी दिला देऊ जा नाही. मग तो पुरुष असेल कोणी नात्यातला तो पुढे येतो आणि ते होतं. हा कोणी काय म्हणताय ते हे सगळं आहे. मला काय सांगायचंय, मी जिजाऊ सांगते, मी साऊमाय सांगते, हे यासाठी सांगतेय की आपण त्यांच्या लेखी आहोत. त्यांचा अंश आपल्यामध्ये पण आहे. बदलाची आणि बदलवण्याची संधी आपल्याला पण आहे. तुम्ही जेव्हा खूप काही चांगलं करतात तेव्हा तुम्हाला टोचलं जातच. तुमच्या मार्गात अडथळे आणले जातातच. वाईटांच्या वाट्याला कोणी जात नाही हो. वाईटांच्या वाट्याला कोण जाईल? उपद्रवी माणसांच्या वाट्याला कोणीच जात नाही. निरुपद्रवी माणसाच्या वाट्याला सगळे जातात. कारण तो निरुपद्रवी आहे. तो काय करणार आहे आपलं असं लोकांना
तुमच्या मार्गांमध्ये अडथळे आणले जातात, काटे पेरले जातात, याचा अर्थ तुम्ही काहीतरी चांगलं करताय, तुम्ही यशस्वी होता लक्षात घ्या. नाना मार्गाने तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला जातो, हरायचं नाही. क्योंकि हमें पीछे खींचने वाले लोग हमारे नीचे वाले पायदान पे खड़े होते हैं, हमेशा हम आगे होते हैं. लक्षात घ्या. तुमची आयडेंटिटी निर्माण होऊ लागली, तुमच्या पुढे वलय निर्माण होऊ लागलं, तुमच्या नावापुढे तुमची एक वेगळी ओळख स्वतंत्र निर्माण होऊ लागली की लोक अस्वस्थ होतात, लोक इन्सिक्युअर होतात, लोक असुरक्षित होतात. गुड, म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात, हे झालंच पाहिजे. आणि तुमच्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाही म्हणजे तुम्ही व्यवस्थित चुकीच्या मार्गाने चालले, व्यवस्थित चुकीच्या मार्गाने चालले. जिसके बारे में चर्चे होते हैं ना, वो आम नहीं होता, वो खास होता है. लक्षात घ्या, वो आम नहीं होता. आम लोगों के बारे में कौन बात करता है भला? खास लोगों के बारे में ही बात होती है हमेशा. हाँ, बहुत चर्चा है, कुछ अलग करना होगा वो शायद. भीड़ में चलना मंजूर नहीं है मुझे, असं ठरवा, मेंढर व्हायचं नाही, आपण मेंढर व्हायचं नाहीये. हे बघा, खूप काही मोठं करू नका, होईल तर खूप उत्तम. तुमच्या गावा शिवापुरतं, वाड्यापाड्यापुरतं एक छोटंसं चांगलं काम करता येईल, तुमची छान आयडेंटिटी तयार करता येईल, हेही खूप पुरेसं आहे. एवढंच ठरवा की आपल्या नावाचा अमुक एका गोष्टीबाबत ब्रँड झाला पाहिजे. ब्रँड कॉमन नाही आवडत, छोटीशी आहे पण माझी आयडेंटिटी आहे, माझी ओळख आहे. अरे मी रांगोळी छान काढते, मेहंदी छान काढते, पाककला छान आहे, मी गातो छान, माझ्याकडे संवाद कौशल्य आहे, मी भाषण छान देतो, मी अभ्यासात चांगला आहे, ही तुमची आयडेंटिटी आहे. तुमच्यासारखा दुसरा कुणीच होऊ शकत नाही, तुम्ही आहात एकटे. बरोबर पाटील मॅडम? वन अँड ओनली, तुम्हाला पर्यायच असू शकत नाही. यू आर युनिक, युनिक, युनिक. स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार झाला पाहिजे. ब्रँड लक्षात ठेवा. खूप येतील मागे पुढे बोलणारे, आपल्या ऐकायचं नाही. आणि या द्रष्ट्या लोकांनी ऐकलं असतं ते एवढं सगळं मोठं काम उभं राहू शकलंच नसतं ना, झालं असतं? अजिबातच नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला वाटतं आता मी समारोपाकडे यावं. तुम्हाला कोणाला काही बोलायचं आहे? एखादी शंका, काही राहून गेलं माझ्याकडून, अर्धा संदर्भ एखादा? नाही. जाता जाता एक कविता. सर पाणी प्लीज. हो हो. तर थांबूया नाही का? थांबूया ना? नको नको, पाटील मॅडम म्हणताय. ओके, बरं. तर हे सगळं असं आहे म्हणजे बोलायला खूप मुद्दे आहेत, खूप इश्यूज आहेत माझ्याकडे बोलायला, पण आपल्याला जरा वेळेकडे पण पाहण्याचं म्हणतात समारोपाकडे. तर जाता जाता दोन कविता मी ठेवणार आहे तुमच्याकडे. माझा, मी सुरुवातीला आले नाही इथे तेव्हा गळा होता, गळा. आता ओढून ओढून त्यात झाले नरड. नरड्यातून आवाज आला की असं वाटतं की कोणी नरडीचा पोट घ्यायला. त्यामुळे गाव की नको हा प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला, गाव? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं नाशिकमध्ये. तिथे निमंत्रित कवयित्री म्हणून जी कविता सादर केली होती ती तुमच्या पुढे ठेवते. मला फार आवडते. पाटील मॅडमने फेसबुकला ऐकली असेल सगळ्याची. हा, किती लढते किती झुरते, त्याच्यात रमा साऊ आहेत शेवटी. हा, आणि मग एक मोटिवेशनल हिंदी कविता होईल आणि मग समारोप होईल आणि मग आम्ही आमच्या मार्गावर, तुम्ही तुमच्या मार्गावर असो. तर किती लढते किती झुरते, किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे. किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे. अनितीच्या जगामध्ये नीतीला पूजते आहे. किती वादळ परतवली, तुफान झेलली आहे. किती वादळ परतवली, तुफान झेलली आहे. जिव्हाळ्याच्या शब्दांनी, जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणूस जोडते आहे. किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे. सुखाने नांदते येथे, सुखाने नांदते येथे, दुखाशी भांडते आहे. आमचं भांडण संपतच नाही हो त्या दुःखाशी. सुखाने नांदते येथे, दुखाशी भांडते आहे. गुजमी काळजाचे या जगाला सांगते आहे. उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे. उद्याचे स्वप्न माझ्या या
किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे. शेवटचं कडवा मला खूप आवडते हे. रमासाऊ जिजाऊची रमासाऊ जिजाऊची मी लेकरे आहे. रमासाऊ जिजाऊची मी लेकरे आहे. माझी लेखणी कविता पुरती लेकरे आहे. भीती आता कसली ना भीती आता कसली ना कुठले शल्यही नाही. माझे संविधानच रे माझे संविधानच रे माझ्या जगण्याची ग्वाही. मुक्त जगण्याची आता मोटिवेशन ही कविता फार छान आहे. खूप ठिकाणी मागणी होती. आता मी तुमच्या पुढ्यात पण ही ठेवते आहे. पण याच्यात मला तुमची मदत लागेल. आता येतोय आवाज? हा. मला आता तुमची मदत लागेल. कुठे लागेल ते तुम्हाला आपसूक कळेल. तू अपनी खूबियां ढूंढ. तू अपनी खूबियां ढूंढ. खामियां निकालने के लिए लोग है ना. तू अपनी खूबियां ढूंढ. खामियां निकालने के लिए लोग है ना. अगर रखना है कदम तो आगे रख. पीछे खींचने के लिए अगर रखना है कदम तो आगे रख. पीछे खींचने के लिए लोग है ना. सपने देखने तो ऊंचे देख. सपने देखने तो ऊंचे देख. नीचा दिखाने के लिए लोग है ना. तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का जलने के लिए लोग है ना. प्यार करना है तो खुद से कर. याच्यात जेव्हा नका जीव लावू काय कामाचं नाही. हाँ, प्यार करना है तो खुद से कर. मैं खुद की फेवरेट हूँ. कोण म्हणते? कोणत्या पिक्चर मध्ये म्हणते? ही पूर्वी हुशार आहे. प्यार करना है तो खुद से कर. नफरत करने के लिए लोग है ना. आणि तू अपनी अलग पहचान बना. तू अपनी अलग पहचान बना. भीड़ में चलने के लिए लोग है ना. शेवटच्या ओळी शेवटून आलेले लोकांचे. तू कुछ करके दिखा दुनिया को. तू कुछ करके दिखा दुनिया को. तालियां बजाने के लिए. सगळी संचालक मंडळी खूप चांगलं आहे तुमचं कॉलेज. खूप चांगला संस्कार आहे. कान तयार आहे इथल्या पोरांचं. कान तयार आहे. इथल्या प्राध्यापकांना मी त्याचं श्रेय देते. आणि जाता जाता सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानताना म्हणेल की दुष्यंत उमर, सिर्फ हंगामा खड़ा करना ही मेरा मकसद नहीं. सिर्फ हंगामा खड़ा करना ही मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए. आग तेरे सीने में ना सही मेरे सीने में सही हो कहीं भी मगर आग जलनी चाहिए. ये सूरत बदलनी चाहिए. थैंक यू. अतिशय सुंदर अशा शैलीतून काव्यातून वस्तुस्थिती वास्तव विविध उदाहरणांद्वारे आणि दाखल्यांद्वारे आपल्यासमोर मांडले. धन्यवाद मॅडम. नुकतेच आपल्या संस्थेचे संचालक माननीय भाऊसाहेब डॉक्टर श्री मोहन मोरे सर व संचालक माननीय दादासाहेब इंजिनियर श्री निलेश गुलाबराव पाटील उपस्थित झाले आहेत. त्यांचे मी इथे स्वागत करते. यानंतर अध्यक्षीय समारोपासाठी मी विनंती करते माननीय रावसाहेब ॲडव्होकेट राजन लक्ष्मी पाटील यांना. सर्वप्रथम आपल्या सभागृहात होत्यांना मी कल्पना देतो. मी
असं बोलणार नाही कारण अगोदर एक वाजले आणि मुलांनी अगोदर टाळ्या वाजवण्यापेक्षा मी वेळेचं भान ठेवून थोडक्यात 2-3 मुद्द्यांवर फोकस करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना तसेच दिवंगत नानासाहेब झेडबी पाटील यांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेसाठी उपस्थित नाशिक येथील सुप्रसिद्ध वक्त्या डॉक्टर प्रतिभा जाधव, व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थित सहकारी संचालक संस्थेचे सचिव बच्छाव सर, भाऊसाहेब प्रमोदजी पाटील, संचालक भूषण सावंत, संचालिका भामरेताई भारतीताई भामरे, निलेश पाटील व डॉक्टर मोहन मोरे, तसेच सभागृहात उपस्थित असलेले आमचे जुने जाणते सभासद एच बी बापू, ओंकार चौधरी सर, आमच्या ताई आणि सर्व सभासद बंधू, त्याचप्रमाणे उपस्थित कॉलेजचे प्राचार्य चव्हाण सर, सहकारी उपप्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी हा परिचय याच्यासाठी दिला आहे की वक्त्यांना ही नावं माहिती नव्हती, ती त्रुटी भरण्यासाठी मी सांगितलं, नाही तर अन्यथा हा वेळ देण्यात काही मला इंटरेस्ट नव्हता. आता ह्या याच्यात आजच्या विषयासाठी आजच्या आम्ही शाहू जिजाऊच्या लेखी हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय. ह्या माता भगिनींचा सामाजिक व राष्ट्रीय योगदानाबद्दल आपल्याला विचारमंथन करण्याची या व्यासपीठामुळे संधी मिळाली, त्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानतो. या कुठल्याही देशाला जर जाणून घ्यायचं असेल तर प्रथम त्या राष्ट्राचा इतिहास तपासला जातो. जे राष्ट्र आपला इतिहास विसरले ते राष्ट्र जगाच्या नकाशावर पुसले गेले, असा अवस्था आजच्या परिस्थितीत जास्त झालेली आहे. आता या राजमाता जिजाऊच्या बाबतीत जर सांगितलं तर या स्वराज्य संकल्पनेच्या जनक शिवांच्या मनात स्वराज्याची संकल्पना त्यांनी रुजवली आणि त्यांच्या हयातीत त्यांनी स्वराज्य पाहिलं. हे त्यांचं कर्तबगारी. स्त्री काय करू शकते, आज आपल्या वक्त्यांनी प्रमुख भर महिलांवर दिला, पण मला आणखी मी थोडासा उल्लेख करणार आहे त्या बाबतीत. आता ह्या जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज संकटात होते त्या काळामध्ये राजमाता जिजाऊंनी हा आग्र्याच्या कैदेत असतील किंवा गड किल्ल्याला वेढा दिला असेल, त्यावेळेला राजमाता जिजाऊंनी खंबीरपणे सगळा राज्याचा कारभार सांभाळला होता. आता महिला काय करू शकतात हे आजचं नाही मॅडम, हे अगदी आधी काळापासून चालू आहे. महिला या नेहमीच प्रमुख राहिल्या आहे आणि भारतातली संस्कृती याची स्त्री प्राधान्य आहे, मातृसत्ताक आहे आणि त्यांचा सन्मान ठेवण्याचं हे आमच्या राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांपासून त्या काळात सुद्धा परस्त्रीचा इतका सन्मान केला जायचा. ही संकल्पना आपल्याला नवीन नाही, आपल्याला मध्ये थोडं काही काळात कन्फ्यूज झाल्यासारखं झालं इंग्रजांच्या राजवटीच्या पिरियडमध्ये. आता राजमाता जिजाऊ म्हणजे काय, हे प्रतीक आहे आणि त्याचीच कडी म्हणजे आता याच्या पुढे शाहू फुले आंबेडकर आपण जे म्हणतो की या इथं शाहूंनी स्त्रियांसाठी शिक्षणाची सक्ती केली, फुलेंनी शाळा उघडले आणि सगळ्या आजच्या स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्त्रियांच्या बाबतीत फार मोठं योगदान आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आजकाल महिला सुद्धा पूजा करताना जर तुम्ही खाजगीत आता तुम्ही सगळं भाषणात सगळे उल्लेख केले, पण महिला देवदेवतांची पूजा करतील, उपवास तपास करतील, पण त्या सावित्री काही फुलेंचा फोटो आहे का असं विचारलं तर क्वचित एखाद दुसरा हात वर होईल असं मला वाटतं. पण ज्यांनी आपला उद्धार केला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाचे स्त्रियांना सन्मान दर्जा दिला, संपत्तीत हक्क दिले. अशा परिस्थितीमध्ये आपण अशा महापुरुषांची आपल्याला आज आठवण ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आता तुम्हाला सांगतो आमच्या या संस्थेचे संस्थापक नानासाहेब झेडबी पाटील हे शाहू फुले आंबेडकरांच्या परंपरेतून आलेले अलीकडच्या काळातले ते एक साखळी म्हटली पाहिजे, कडी म्हटली पाहिजे. त्यांनी शिक्षणासाठी या मागास धुळे आणि नंदुरबार जिल्हा एक असताना त्या इथं शिक्षणाची दारं उघडली. ह्या
दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी नुसत्याच मुलांसाठी नाही तर मुलींवर जास्त भर दिला. आमच्या संस्थेमध्ये मुलींचा, तुम्ही आज जर कधी या सभागृहात पाहिलं तर विद्यार्थ्यांपेक्षा मुलींची संख्या दुप्पट आहे. प्राध्यापकांपेक्षा महिला प्राध्यापकांची संख्या जास्त आहे. हे रुजवले, हे जे परंपरेने जे रुजवलं गेलं, तर आमच्या संस्थेमध्ये 60% वर मुलींचं प्रमाण आहे आणि 30-40% मुलं आहे. आणि एवढंच नाही तर प्राध्यापिका, मोठली प्राध्यापिकांना जास्त संधी दिलेली आणि त्यांनी सक्षमपणे, मी आज अगदी अभिमानाने सांगतो, माझ्या समोरच बसलेल्या या सावित्रीच्या लेखी, या सावित्रीच्या लेखी काय करू शकतात. हा आमच्या संस्थेत जे काय दर्जेदार शिक्षण मिळतंय, जे गुणवत्ताधारक विद्यार्थी तयार झाले, तर त्याच्यामध्ये पुरुषांचा जेवढा सहभाग असेल त्यापेक्षा डबल सहभाग आमच्या ह्या सावित्रीच्या लेखींचा आहे. हे फार आनंदानं सांगायला लागतं. आणि ही संधी आमच्या दिवंगत नानासाहेबांनी दिली. आता आपल्याला तुम्हाला सांगतो की आजची ही जी विवेकशून्य आणि दिशाहीन पिढी होत चालली आहे ना, त्याच्यासाठी अशा परिस्थिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आत्मभान येण्यासाठी आपल्याला ह्या अशा व्याख्यानमालेची गरजेचं आहे. या याच्यासाठी अनेक देणगीदार आमच्या समोर बरेचपैकी त्यांच्या सभासद, कर्मचारी, पाल्य या बऱ्याच लोकांनी देणगी देऊन ही व्याख्यानमाला चालू ठेवली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू जे आमच्या इथं प्राचार्य असताना त्यांनी ही व्याख्यानमाला करून दिली. ती अभ्यास आता 22-23 वर्ष झाली चालू आहे आणि 24 वर्ष. आणि या माध्यमातून हे सगळं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि हा लाभ मुलांपेक्षा मुली जास्त घेतात, मेरिटमध्ये मुली जास्त येतात. आणि हा तुम्ही म्हणालेत ना ब्रँड, हा आमचा जयहिंदचा ब्रँड आहे. आम्ही महिलांना संधी देतो, महिलांना देतो, सगळ्याच गोष्टीत प्राधान्य त्यांना देतो. आपण काही वेळेला आपण म्हणाल की इथं महिला मागे, आम्ही ज्या वातावरणात वाढलंय तिथं आम्हाला कधीच भासलं नाही की फक्त पुरुष सत्ता आहे. तिथं महिलांनाच प्राधान्य दिले गेले. आणि त्याच्यामुळे आजचे हा जो प्रगतीचा टप्पा आहे हा निश्चित पुढे जात राहील. वेळेचं भान ठेवून मी आता एवढं म्हणतो की आपण हे असले या माध्यमातून असे अनेक प्रश्न येऊन गेले, इतिहास, संशोधन आणि याच्यावर व्याख्यान देणारे. तर या माध्यमातून आपल्याला बौद्धिक खाद्य आपल्याला बऱ्यापैकी देता येतं. मी वेळेचं भान ठेवून एवढंच म्हणतो की आता मी हा विषय संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रतिभावंत वक्त्या माननीय डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम आमच्या विनंतीला मान देऊन आला. आम्ही साऊ जिजाऊच्या लेखी या विषयावर आपले विचार मांडले, त्याबद्दल महाविद्यालय व व्याख्यानमाला समितीतर्फे मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रावसाहेब ॲडव्होकेट राजन नथू पाटील यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले व अध्यक्षीय समारोप केला, त्याबद्दल त्यांचेही आभार. व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल महाविद्यालय व समितीतर्फे त्यांचेही आभार. तसेच मॅडमचे ज्योतिबा प्राध्यापक निलेश निकम सर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा आभार. माननीय डॉक्टर संजय डोटरे सर, माजी प्राध्यापिका वंदना पाटील मॅडम, प्राध्यापिका नंदिनी पाटील मॅडम यांचे देखील आभार. उपस्थित जयहिंद परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य, विचारवंत, मान्यवर, देणगीदार, पत्रकार बंधू, फोटोग्राफर यांचे देखील आभार. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय डॉक्टर NS चव्हाण सर, उपप्राचार्य